We all want blessings, आपल्याला सगळ्यांनाच आशीर्वाद हवे आहे blessings from God, देवाकडून, because the blessings that we receive, the natural from the earth, is not sufficient. कारण की जगातून जे आशीर्वाद आपल्याला मिळतात ते पुरेसे नाहीत. Amen. आमेन. And sometimes it doesn't reach to us आणि कधी कधी ते आपल्यापर्यंत पोहोचतही नाही, because of the sin in the world, कारण या जगामध्ये जे पाप आहे त्या पापामुळे, because of the curse in the world. जो शाप या जगात आहे त्या शापामुळे. That's why the world is struggling. आणि म्हणून आज हे जग झटत आहे. Amen. आमेन. And once we come to the Lord एकदा का आपण प्रभूकडे आलो and commit ourselves to the Lord, आणि आपलं जीवन आपण प्रभूला समर्पित व करारी केलं, then God has ways and means to help us, to provide for us. की देवाकडे मार्ग आणि रीती असतात आपल्याला पुरवायच्या, आपल्याला मदत करायच्या. That's why it's very important that we live a committed life to God. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की आपण देवाप्रित्यर्थ एक करारी आणि समर्पित जीवन जगायला हवं. We'll open our Bibles to 1 Corinthians 15 chapter verse 58. 1 करींचा 15वा अध्याय त्यातलं 58 वचन आपण यावेळेला काढूया. Therefore, my beloved brethren, be ye steadfast, unmovable, always abounding in the work of the Lord, for as much as you know that your labor is not in vain in the Lord. 1 करीन त्याचा 15वा अध्याय आणि 58 वचन. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, तुम्ही स्थिर व अढळ व प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा, कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत. Amen. Amen. So, the first point we learned is what is commitment. पहिला मुद्दा आपण शिकून घेतला तो असा की करार म्हणजे काय. The second point we are in is the higher level of commitment. ज्या दुसऱ्या मुद्द्यावर आपण आहोत तो मुद्दा म्हणजे उच्च पद्धतीचा करार किंवा समर्पण. So, there is a higher level of commitment as well. तर कराराचं एक उच्च स्तर देखील असतं. Amen. That's what we are studying. याचा अभ्यास आपण करत आहोत. So, the more you come closer to God, last जेवढं week तुम्ही we देवाच्या saw, जवळ याल, गेल्या आठवडी आपण पाहिलं, the more the Lord reveals himself to us. तेवढं देव आपल्याला स्वतःचं प्रगटीकरण देईल. Amen. And the more the Lord reveals to us, the more we are accountable to work for him. आणि जेवढं देव आपल्याला प्रगट करेल तेवढी आपल्यावर जबाबदारी असेल देवाचं कार्य करायची. Amen. आमेन. And so as you are driven in God, तर जसं तुम्ही देवामध्ये पुढे जात आहात, you may try to come back like the waves, but then you move forward still because त्याला God कदा- takes you. त्याला कदाचित लाटांसारखे तुम्ही मागेही याल, परंतु देव तुम्हाला पुढे घेऊन जाईल. Amen. Amen. We see when we are hit by the waves, then we tend to come back. लाटा आपल्याला आदळल्यानंतर आपल्याला भासतं की मी मागे मागे चाललोय. Amen. आमेन. And then the waves take you over, आणि मग लाटा तुम्हाला घेतात and पुढे. he has control over your life. आणि तुमच्या जीवनाचा ताबा तो घेतो. So the tidal wave now carries you. मग आता ती लाट तुला घेऊन जात आहे. In the same way, तसंच once you show your commitment to God, एकदा का तुम्ही तुमचा करार आणि समर्पण देवाला दाखवून दिलं, a time comes then God takes you. एक वेळ जीवनात येते मग आपल्या की देव आपल्याला त्या लाटेवर कसं ती लाट आपल्याला मग घेऊन जाते तसं घेऊन जाईल. You don't anymore hold his hand, he starts holding your hand. आणि मग आपण त्याचा हात धरत नाही तर देवच आपला हात धरून घेतो. Amen. आमेन. But that kind of trust God should have in you, that he can hold your hand. पण त्याच्या अगोदर देवाचा त्या पद्धतीचा विश्वास आपल्यावर बसायला हवा की देवाने आपला हात धरावा. Amen. And then Amen. the time comes, आणि मग एक वेळ अशी येते in the flesh you want to come back, देहामध्ये आपल्याला इच्छा निर्माण होतात की मला परत जायचंय, माघारी फिरायचंय. but पण now it's no more your choice, it becomes his choice then. आता निवड आपली राहिलेली नसते, आता निवड त्याची राहिलेली असते. It's no more I that live, but now he lives in me. आता त्याची निवड झालेली असते. आता मी जगत नाही तर माझ्या ठाई ख्रिस्त जगत असतो. Amen. And Amen. now he takes you forward, आणि मग आता देव तुम्हाला पुढे पुढे नेतो and you are flowing in the Lord. आणि तुम्ही प्रभूमध्ये वाहता. Amen. And that's what we see in the life of Paul. पॉलच्या जीवनात आपण हेच पाहिलं. See, God should come to us in such a way मग देव अशा रीतीनं आपल्याकडे यायला हवा that he has the right to take even extra liberty now in your life. की देवाला तेवढा हक्क आपल्या जीवनावर आता प्राप्त व्हायला हवा की त्याला मोकळीकतेनं आपल्या जीवनात कार्य करता येईल. But that depends on our commitment. पण हे सगळं आपल्या करारावर अवलंबून आहे. आपण किती करारी आहोत, किती समर्पित आहोत. Amen. आमेन. Jesus should be able to take extra liberty. येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये ती एक जास्तीची मोकळीकता घ्यायला जमली पाहिजे. Amen. आमेन. And once Jesus starts taking extra liberty on your life, आणि एकदा का येशू तुमच्या जीवनावर ती जास्तीची आजादी घेऊ शकला, then what happens? की मग काय होतं? Any evil that takes place in your life,
God is now responsible. काही अरिष्ट तुमच्या जीवनात मग जर आलं तर देव त्याला जबाबदार असतो. Amen. Amen. He becomes responsible. देव त्यासाठी जबाबदार होतो. Because now you have allowed your free will to come in submission to God's will. का आता तुम्ही तुमची स्वेच्छा देवाच्या इच्छेत आणलेली आहे. तुमची स्वेच्छा आता तुम्ही देवाच्या इच्छेच्या अधीन आणलेली आहे. Because like when you go in the water, जसं आपण जेव्हा पाण्यात जातो, as long as you are in the water ankle length, जोवर आपल्या घोट्यापर्यंत पाणी आहे you still control. तरी आपला तोवर ताबा असतो. Then you may go a little further in the water. अजून समजा पाण्यात थोडे खोल गेलो, Then knee deep you go. समजा गुडघ्यापर्यंत पाणी आलं, But still you have control because you can come back. तरी आपला ताबा असतो. आपण परत येऊ शकतो पाण्यातून. Once it reaches your waist, पण कमरेपर्यंत पाणी आलं, then you start losing control over yourself. कमरेपर्यंत पाणी आलं की मग ताबा नाही राहत स्वतःवर. Because the strength is in our waist. कारण शक्ती कमरेत असते. And then you try to come out, it becomes little difficult. आणि मग तुम्ही बाहेर यायचा प्रयत्न करता पण अवघड जातं. And the waves start taking you now. The water takes you. आणि मग आता लाटा पाणी तुम्हाला खेचायला पाहतं. And so it is no more now your choice. मग आता तुमची निवड राहत नाही, It is God's choice. देवाची निवड. So that kind of thing happens in our life when we commit to Him. अशा पद्धतीचं काहीतरी आपल्या जीवनात होतं जेव्हा आपण संपूर्णपणे त्याला समर्पित आणि करारी राहतो ना, तेव्हा इतकं त्याच्यामध्ये गहन बुडून गेलं पाहिजे कमरेपर्यंतचं की ताबा आपला राहता कामा नये, ताबा त्याचा, आणि त्याला पूर्ण आझादी की तुला जसं हवं तसं कर. And sometimes He takes our lives to the extremes आणि कधी कधी तो आपलं जीवन टोकाला नेतो, because He knows this person will be able to stand it. कारण त्याला माहिती असतं की या व्यक्तीला हे सहन होईल. Amen. आमेन. Because of your commitment. तुमच्या करारामुळे. That's why Paul says, I labored more than them. आणि म्हणून पॉल म्हणाला, मी त्यांच्याहून जास्त श्रम घेतलेले आहेत. That means everybody labored for the याचा Lord. अर्थ श्रम सगळ्यांनी घेतले But he प्रभूचे. says, I labored more. याचा अर्थ प्रभूसाठी श्रम सगळ्यांनी घेतलेले होते, पण पॉल म्हणतो सगळ्यांहून जास्त मी घेतले. That means that extra commitment he is speaking of. म्हणजे तो जास्तीचा करार, ते जास्तीचं समर्पण तो तिथे बोलत आहे. And so he says, I received stripes more than everybody. म्हणून पॉल म्हणाला ना की सगळ्यांपेक्षा जास्त फटके मी खाल्लेले आहेत Beyond measure. आणि प्रमाणापलीकडे मी सोसलेलं आहे. He was in prison many times. अनेक वेळा तुरुंगामध्ये त्याला डांबलेलं होतं. He says, in prison I was more frequent. आणि तो म्हणतो तुरुंगात मी अनेक वेळा गेलेलो आहे. He says, in deaths I was often. तो म्हणतो अनेक वेळा मला मरणही आलेलं होतं. Of the Jews, 5 times I received 39 stripes. यहूद्यांकडनं 5 वेळा 39 फटके मला मिळाले. 5 times, that's quite a sum, isn't it? 5 वेळा 39 फटके म्हणजे बरेच म्हणायचे हो. Because 40 stripes are not allowed. कारण 40 फटके अलाउड नाहीत, परवानगी नाही. Because then you are worse than an animal. कारण की 40 फटके जर घेतले तर याचा अर्थ असा लागतो की तुम्ही जनावरापेक्षाही वाईट आहात. Amen. So little respect they have. तर थोडासा आदर ठेवतात ते. And secondly, दुसरी बाब, 40 stripes means a man can die. 40 फटके म्हटलं तर 40 फटक्यांनी मनुष्य मरू So शकतो. they don't want you to die. They want you to come to your senses. त्यांची इच्छा नसते की तुम्ही मरावं, त्यांची इच्छा असते हा मार खाऊन तुम्ही शुद्धीत या. 5 times 5 वेळा he was whipped. त्याला मारण्यात आलं. That's why he could say, I have marks on my body. आणि म्हणून तो म्हणू शकला की माझ्या शरीरावर वण आहेत. And he calls his marks of Christ. आणि ख्रिस्ताचे वण म्हणतो तो त्याला. Amen. ख्रिस्ताचे. He was beaten with rods. त्याला काठीनं मारण्यात आलं. He was once stoned. एकदा त्याला दगडमार करण्यात आली. Thrice he suffered shipwreck. 3दा त्याचं तारू बुडणार होतं, तारूफूड झाली. He says, perils I had often. आणि तो म्हणतो संकट तर बऱ्याच वेळेला माझ्या आयुष्यात आलेली आहेत. Journeys often. प्रवास कितीतरी वेळेला झालेले आहेत. Weariness often. थकवाही आलेला आहे अनेक वेळेला. Pain. वेदना पण झालेल्या आहेत. Hunger. भूक, उपास, Thirsting. तहान, हेही खूप Fasting. वेळेला, उपास, In cold. थंडी. Did you see that? Now, why did God allow Paul to go through such deeper perils? आता पॉलला देवाने इतक्या गहन अशा त्रासांमधून जायची परवानगी का दिली? Because कारण the more you go through trials, the more you shine for God. जेवढं तुम्ही परीक्षेतून जाल, कसोटीतून जाल, तेवढं तुम्ही देवासाठी चमकाल. See, you become hard. तुम्ही म्हणजे असे एक
कठोर बनाल You don't become emotionally very weak. आणि भावनात्मक रीतीनं अशक्त पडणार नाही. Like some people, you tell them something, they emotionally they are so weak and then they get all flared up. काही लोक इतकी भावुक असतात की त्यांना काही सांगितलं की इतकी भावुक होऊन जातात की मग त्या भावुकतेत त्यांचा ताबा नाही राहत. And so God cannot use them देव अशांचा वापर करू नाही शकत. because we are not living among lambs, we are living among wolves. का आपण मेंढरांमध्ये जगत नाही, आपण लांडग्यांमध्ये जगत आहोत. So we cannot shine for God unless God takes certain liberties over our lives. तर जोवर देवाला आपल्या जीवनावर काही विशिष्ट आझादी घेता येत नाही तोवर देव आपल्याला वापरू शकणार नाही. So God allowed Paul and took free liberty when it concerned his life. तर देवाने पॉलला या सगळ्यातनं जायची परवानगी दिली कारण की देवाने पॉलच्या जीवनावर तेवढी मोकळीकता घेऊन ताबा घेऊन ते होऊ दिलं. Amen. आमेन. And so God studies each one of our lives. देव आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अभ्यास करतो. So it all depends on our commitment. हे सगळं आपल्या प्रत्येकाच्या करारावर आणि समर्पणावर अवलंबून So आहे. as Paul went through it all, तर पॉल जसं या सगळ्यातून गेला he didn't flinch at all. अजिबात डगमगला नाही. And that's why God could use him all the more. म्हणून देव त्याला अजून वाढत्या प्रमाणात वापरू शकतो. Unusual miracles started working through his life. असाधारण चमत्कार त्याच्या हस्ते आणि त्याच्या जीवनातून घडू लागले. God could make him to write more books in the Bible. आणि देव त्याला पवित्र शास्त्रामध्ये अनेक पुस्तकं लिहू लावू लागला. See, how come? कसं काय बरं? Because of his commitment. कारण त्याचा करार. Amen. Not even Moses or Isaiah or Peter, nobody wrote so many books of the Bible as मोशेनी का Paul. यशयानी का कुणीच बायबल मधली एवढी पुस्तकं एवढी पत्र लिहिलेली नाही जेवढं पॉलनी लिखाण केलंय पवित्र शास्त्रात. That much liberty God had over his life. म्हणजे तेवढी मोकळीकता देवाला त्याच्या जीवनावर होती की असं करायचं म्हणजे करायचंच. Amen. आणि That much. पॉल त्याला नाही म्हणणार नाही. किती त्याला चिमटे बसले आणि काही झालं तरी देव बोललेला आहे मी करणार आहे. Are you understanding, people? Like sometimes if I want to come to your house, समजा कधी मला तुमच्या घरी यायचंय. for some people you need to take permission, isn't it? काही लोकांची परवानगी घेऊन जावं लागतं. And it all depends how much close you are, isn't it? सगळं याच्यावर अवलंबून असतं की त्यांच्याशी आपलं किती जवळीकतेचं नातं आहे, कसं नातं आहे. And so if he says no, you cannot come now, you have to come at 4 o'clock, then you have to go at 4 o'clock. आणि ते जर म्हटले की नाही आत्ता नाही तुम्ही 4 वाजता या तर मग आपल्याला 4 वाजता जाणं भाग असतं. And so when you sit also, you sit very differently. आणि तिथे बसतानाही तुम्ही वेगळ्या रीतीने बसता, And you speak also very differently. बोलतानाही अदबी नाही. Because it all depends on how closeness you are. कारण किती जवळीकता आहे त्यांच्याशी आपली याच्यावर अवलंबून असतं. How much liberty I have over that person's life. किती त्या व्यक्तीच्या जीवनावर मला आझादी आहे, किती मी त्याला सांगू शकतो मोकळीकतेनं की बाबा असं नाही तसं तसं नाही असं. It's like some people you can tell them on the face. जसं काही लोकांना आपण तोंडावर सांगू शकतो, Or to some people you just go home and just ring the bell and they will accept you. काही लोकांनाही आपण कधी त्यांच्या घरी जाऊन त्यांची बेल वाजवू शकतो आणि ते आनंदाने आपल्याला स्वीकारतील. Amen. Because of the relationship. आपलं तसं नातं Because असेल of the त्यांच्याशी, closeness. आपलं तसं त्यांच्याशी नातं असेल, जवळीकता Like असेल some म्हणून. people say, जसं काही लोक म्हणतात oh, that friend, I can take liberty over him. त्या मित्राचं काय, तो मित्र म्हणजे मी त्याला सांगू शकतो, मग तेवढा हक्क आहे मला त्याच्यावर, हा, त्यात माझा हक्क आहे त्याच्यावर. तेवढा माझा हक्क आहे त्याच्यावर, मी त्याला सांगू शकतो. So that way God should be able to say about us. तसं देवाला तेवढा हक्क आपल्या जीवनावर, देवबाब आपल्याला काही सांगू शकेल का की It बेटा should ऐसा नाही, happen. थोडा ऐसा, हा असं व्हायला हवं. When you love the Lord, जेव्हा आपण प्रभूवर प्रेम करतो you yield to the Lord to such a point तेव्हा इतकं आपण प्रभूच्या शरण यायला हवंय that the power of the Holy Spirit becomes strong की पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तिथे सामर्थ्यवान व्हायला and हवंय. you are filled with the Holy Spirit. आणि तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले पाहिजे. See, God can consume you or take liberty over your life to the extent of the Holy Spirit He sends in you. जेवढ्या प्रमाणात देवाने तुमच्यावर पवित्र आत्मा पाठवलेला आहे तेवढ्या प्रमाणात देव तुम्हाला भस्म करू शकतो, नाही तर आत्म्याच्या अभिषेकाने तसं चालवू शकतो. By the Holy Spirit He can possess you. पवित्र आत्म्याद्वारे तो तुमचा पूर्ण ताबा घेऊ शकतो. That doesn't mean you completely lose your free choice. मग याचा अर्थ असा नाही की आता काय बाबा सगळं देव म्हणेल तसंच, आता आम्हाला कुठं काय इच्छा राहिल्या, असं नाही. But there is a free flow. पण
एक मोकळीकतेनं वाहणं असतं and the flow becomes different. आणि एक जिगरी नातं लागतं आणि मग ते नातं आणि ते वाहणं वेगळं बनतं. Just because your friend comes very close doesn't mean you have lost your free choice. केवळ तुमचा मित्र तुमच्या फारच जवळ आला आणि जिगरी झाला म्हणून तुमची स्वेच्छा आता गेली का? No. असं नाही. In fact, you enjoy that kind of fellowship. उलट पक्षी अशा पद्धतीची सहभागिता तुम्हाला आवडते सुद्धा. Amen. Amen. There is a measure of somebody's force over your life. प्रमाण असतं ना की एखाद्याचा माझ्या जीवनावर किती ताबा असू शकतो, एखादा किती मला मोकळीकतेने सांगू शकतो, एखाद्याचा किती हक्क माझ्या जीवनावर असू Yes. शकतो याचं प्रमाण आहे. Amen. आमेन. Sometimes when we tell somebody something, they get offended. कधी कधी काहींना काही सांगितलं की त्यांना वाईट वाटतं. Like if you say, go and broom this place. जर समजा आपण त्यांना म्हणालो की जाऊन झाडू मारतील, See, all will not listen. सगळे नाही ऐकणार. And you cannot tell everyone. आज सगळ्यांना सांगू नाही शकत हे बेटा झाडू मार, Say, but to some you can say. पण काहींना हक्काने सांगू शकतो. Then you say, मेरा हक है तुम्हारे आणि मग ऊपर. आपण म्हणतो ना हक्काने सांगू शकतो मी याला, And he will do it आणि तो करणारही किंवा ती करणार सुद्धा. because of the commitment level. कराराचं जे स्तर त्यांचं आहे ते बघून. Amen. Amen. And it is very wonderful. आणि हे फार छान आहे. And it seems as though that God is driving you now. आणि मग असं वाटतं की आता देव मला चालवत आहे. He's not driving you by force, but according to the level of your commitment, he takes liberty to drive you. आणि बळजबरीनं तुला चालवत नाहीये, तर तू जेवढ्या प्रमाणात त्याच्याशी करार केलेला आहे त्या प्रमाणानं देवानं तुझ्यावरती हक्क घेतलाय, ताबा घेतलाय, मोकळीकता घेतली आहे आणि तुला चालवतोय. Amen. Amen. Like the wife says, I possess my husband. जसं बायको म्हणते नवरा माझा हक्काचा नवसाचा. Amen. Amen. Now, the wife cannot say of every man, म्हणजे बायको प्रत्येक माणसाविषयी आणि प्रत्येक पुरुषाविषयी असं म्हणू शकत नाही. like sometimes the wife may even shout at a husband, but she cannot shout at another man. जसं कधी कधी बायको नवऱ्यावरती चिडू शकते, त्याला रागवू शकते, पण परक्या पुरुषांवरती चिडू शकते का? She will say, माझा नवऱ्यावर माझा हक्क आहे. ती चिडली नवऱ्यावर तर काय म्हणाल, नवरा माझा आहे, माझा हक्क आहे तेवढा, मी तेवढं तर बोलूच शकते, आमचं लग्न झालेलं लग्न आहे. झालेलं आहे आमचं. But that kind of possession still is not like the demon possession. पण या पद्धतीचा हा जो ताबा आहे ना, तसा दुरात्म्यांनी घेतलेल्या ताब्यासारखा नाही. See, there is a possession of God, but unlike the possession of the devil. देवाने घेतलेला एक ताबा आहे, पण तो ताबा सैतानाने एखाद्यामध्ये घुसून घेतलेल्या ताब्यासारखा नाही. Because when the devil possesses you, कारण सैतान जेव्हा तुमचा ताबा तुमच्यात घुसून घेईल, yes, he drives your life, तो तुमचं जीवन चालवतो, but he has complete dominance over your will. पण मग सैतान तर तुमच्या संपूर्ण स्वेच्छेवरही राज्य करतो. Say, complete dominance over your will. पूर्ण म्हणजे सैतानाचंच साम्राज्य होऊन जातं. You cannot do anything, you cannot say anything आणि तुम्ही काही बोलू other शकत than नाही, what he says and काही does. करू शकत नाही, जे सैतान म्हणेल तेच. But when the Holy Spirit drives us, पण जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला चालवतो ना, your free choice is still intact. त्याला आपली जी मुक्त इच्छा आणि मुक्त निवड आहे ना, ती अजूनही आपल्याला दिलेलीच असते. It is still there. अजूनही ती दिलेली You असते you आपल्याला. can still say, no Lord, I don't want to do. आपण तरी प्रभूला म्हणू शकतो की नाही प्रभू मला हे नाही करायचं. And for that moment, God will just be silent. आणि त्या क्षणासाठी देव शांत राहील. Say, आमेन. he will be silent. देव शांत राहील. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? That is the beauty of God taking your will. हे सौंदर्य आहे देवाने तुमच्या स्वेच्छेचा, तुमच्या इच्छेचा ताबा घेण्यात. He does not take away your will, he just controls your will according to your commitment. म्हणजे तुमची पूर्णच इच्छा आणि स्वेच्छा तो काढून घेत नाही, तर ताबा घेतो आणि तुझ्या इच्छेनुरूप करतो. And this is the agape love that we have in us. आणि हे अगापे प्रेम आहे जे आपल्यात आलेलं आहे. The measure of the agape love, अगापे प्रेमाचं प्रमाण, the conscience of your love for God. देवासाठी तुझं जे प्रेम आहे त्या प्रेमाची तुला कितपत जाणीव आहे, That is the measure of the driving force that God has over your life. तेवढ्या प्रमाणामध्ये देव तुझ्या जीवनाला चालवण्यास तयार आहे, हक्क बाळगून आहे. Amen. आमेन. Sometimes you know a person very well कधी कधी एखाद्या माणसाशी आपला चांगला परिचय असतो and you just say, I know that person very well. आणि तुम्ही असं म्हणता की नाही तो व्यक्ती मला फार चांगला माहिती आहे. काही सांगितलं ना तो करतो. काही त्याला बोललं ना की तो करतो, तो करणारच. And you are so free with that person's house. आणि त्या व्यक्तीबरोबर त्या व्यक्तीच्या घरामध्ये तुम्ही अगदी मोकळे असता. I go to some people's home, काही लोकांच्या घरी मी जातो, I relax. आरामात, आराम, There's no problem. समस्या नाही काही. Because कारण of the comfort level. एक कम्फर्ट, एक 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 ते नातं तसं असतं.
आरामदायी एक नातं असतं. Sometimes you go to your friend's house and then suddenly you don't tell him and he is in short pants. He does not feel anything, you don't feel anything. कधी कधी तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी अचानक गेलात, घरामध्ये अर्धी पॅन्ट घातलेला तो आहे, पण त्याला काही वाटत नाही की तू असा कसा न सांगता माझ्या घरामध्ये कधी येतोस. See? Sometimes the house may also be in a mess. You know that fellow understands. कधी कधी त्याचं घरही अस्तव्यस्त असेल, पण तो काय म्हणतो, नाही मित्रच आहे माझा, तो समजून घेईल. See? But if some other person goes who is not very comfortable there, he will go and tell 100 people, त्याचं घर एवढं घाण होतं ना. कसं पण काय आणि एखादा व्यक्तीचं कोणी घरी आला की ज्याच्याशी आपला एवढा परिचय आणि एवढं नातं नाहीये आणि कम्फर्ट लेवल पण एवढी नाहीये, आणि अशा वेळेला समजा ते घरी आले आणि त्यांनी घर अस्तव्यस्त पाहिलं, तर मग संपलं. बाहेर नोटीस बोर्डवरती नोटीस, Everybody will know about it. सगळ्यांना कळणार, इनका घर ऐसा हमेशा गंदा ही But रहता. this friend of yours, he will not tell anyone. पण मित्र जो असतो ना तुमचा हा जवळचा, तो नाही कुणाला सांगणार की याचं घर असं होतं तसं होतं असतं होतं व्यस्त होतं. See? You feel comfortable. म्हणजे बरं वाटतं अशांकडे, मोकळे Otherwise, असतो then you आपण. don't want anybody to be embarrassed, isn't it? नाही तर आपली इच्छा नसते ना की कुणाला अशी लाज वाटावी. Amen. And so God has to be very comfortable with us. तर देवाला तसं आपल्यामध्ये ना आपण जरा आरामदायक रीतीनं ठेवलं पाहिजे That this fellow gives me liberty की ही मला सगळा हक्क देतो, to come to his house any time. कधी त्याच्या घरात मी येऊ शकतो. And so I will go to his house anytime. Even तर at मी- nights I will go. तर मी त्याच्या घरी कधी जाणार, रात्री जाणार. काय त्याला थोडं ओरडणार तो, पण तो थोडं आपलंच आहे. कुणकुण करेल कदाचित, पण आपलंच आहे. See? So sometimes God says, तर कधी कधी ते म्हणतो I can use this person. मी या व्यक्तीला वापरू He शकतो. will grumble little bit, थोडी कुरकुर करेल, but he will do my work finally. पण करेल शेवटी माझं काम करेल. Praise God. आमेन. Otherwise, some are like that second son. नाही तर काही त्या दुसऱ्या मुलासारखे असतात. Yes, I will go. हो मी जाईन, And they don't go. आणि जाईन म्हणतात पण जात नाहीत. But when it is commitment, पण कराराचा जेव्हा प्रश्न येतो ना, he will grumble, but finally he will go. त्याला तो करारी व्यक्ती काय करेल, थोडीफार तक्रार करेल पण शेवटी जाईल. So according to our relationship, according to our love, we take liberty. तर आपलं जे काही नातं त्या समोरच्या व्यक्तीशी आहे, आपलं जेवढं प्रेम, आपला जेवढा परिचय त्या व्यक्तीशी आहे, त्या पद्धतीनं आपण त्यांच्या समवेत मोकळीता घेतो. Did Jesus say the friend of the bridegroom rejoices because of the groom? येशू म्हणाला ना, वरामुळे वराचा मित्र आनंद करत आहे, Because he's his friend. कारण की तो वराचा मित्र आहे, And he rejoices. तो आनंद करत आहे. See? आमेन. Like sometimes जसं कधी कधी there is a marriage taking place in your family. समजा तुमच्या परिवारात कुणाचं लग्न आहे, विवाह आहे, And there is one person there helping everyone. आणि एक व्यक्ती आहे जो सगळ्यांना तिथे मदत करत आहे. And then you think that that first person is his brother or something. आणि मग तुम्हाला त्या व्यक्तीला बघून असं वाटतं की बहुतेक हा ह्यांचा भाऊ असावा. Who are you? कोण तुम्ही? No, I am his friend. नाही, मी त्यांचा मित्र आहे. You are not in dress suit and all that. नाही, तुम्ही सूट वगैरे काही घातलेलं No, I नाही. am family member there. नाही, मी त्यांच्या फॅमिलीतला माणूस आहे. And this friend will call him, hey, come here, do this, go do this, go do आणि that. हा जो कोणी असतो त्यांचा मित्र, ज्यांच्याकडे हे लग्न कार्य चाललेलं असतं, हा अगदी हक्काने त्याला बोलून सांगत असतो की बाबा इथे बघ, तिथं बघ, इथे हे राहिलं, ते Go कर, and हे कर. welcome my guests, go. जा माझ्या पाहुण्यांना स्वागत दे, And he स्वागत stands कर. there and he welcomes all the guests. आणि हाही जाऊन उभा राहतो तिथे, सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करतो, सगळ्यांना मार्गदर्शन करतो. Amen. आमेन. Sometimes if he is a very close friend, he will go straight to the fridge and open the fridge and take out something also. कधी कधी तो तुमचा अगदी फारच जवळचा आणि घनिष्ठ मित्र असेल तर तुमच्या घरात येऊन तुमचं फ्रीज उघडून त्यातूनही काही काढून खाईल. How can he do that? तो कसं काय असं करू Because his शकतो? friend has given him the liberty. कारण त्याच्या मित्रांनी त्याला तेवढी आजादी आणि हक्क दिलाय. See? की He has घर allowed it. मेरा तेरा भी है, See? आजा. He has given him liberty. त्याला मोकळीकता दिली आहे. So God's relationship तर देवाचं जे नातं आहे is with us the same way. आपल्याशी त्याच पद्धतीचं आहे. Because he knows our level of free will. कारण देवाला आपल्या स्वेच्छेचं स्तर ठाऊक आहे. So sometimes कधी कधी you need to be very honest and open before God, telling him, Lord, you tell me anything, I'll do. तुम्ही फार प्रामाणिक राहिलं पाहिजे देवाशी, फार उघडं राहिलं पाहिजे देवासमोर, आणि अगदी उघडेपणानं प्रामाणिकतेनं त्याला सांगायला पाहिजे की प्रभू तू सांग, मी करीन. I will not be offended, Lord. मला नाही वाईट वाटणार, तू सांग मला.
Yes, I will go in the crowd. If they laugh also, don't worry. I will finish the job and come. मी जाईन, लोकांच्या गर्दीत जाईन आणि काम करून येईन. जरी ते हसले तर हसले, मला नाही काही वाईट वाटणार, मला तू सांग. And you like such people, isn't it? आणि अशी माणसं आपल्याला पण आवडतात ना. What is the use of people who are having lots of IQ and talent, and then you tell them some work and then they go halfway through and come back because they have been offended? अशा माणसांचं काय करायचं की ज्यांच्याकडे बुद्धी पण खूप आहे, कला पण खूप आहेत, पण त्यांना काही करायला सांगितलं आणि अर्ध्यातनच ते परत येतात कारण त्यांना वाईट वाटलेलं आहे. Amen. You want somebody who will go through, break through, reach that, get the work done. आपल्याला कसा व्यक्ती हवा असतो? सगळ्यांनाच असा व्यक्ती आवडतो ना की आर नाही तर फार खरून ये, आणि तो करूनच येणार. आणि तो खरूनच येणार. कसं केलं माहित नाही, पण करून आला. खरून आला. That is commitment. मेरे को अच्छा रिपोर्ट लेके आया, मतलब करार. Otherwise, some people you tell them halfway they go, नाही ते काय झालं, असं झालं, नाही केलं नाही, असं काहीतरी झालं, असं काहीतरी झालं. See, they don't use their brains. They are, because the commitment level is not that much. ते स्वतःची बुद्धी त्यावेळेला वापरत नाहीत कारण की त्यांचं कराराचं प्रमाण तेवढं मोठं नाही. When you reach a higher level of commitment, उच्च पद्धतीच्या कराराच्या प्रमाणावर जेव्हा आपण you पोहोचतो are in a position त्याला आपलं एक ते स्तर, आपलं पदच असं होतं where your free will has been surrendered to such an extent की तुमची स्वेच्छा तिथे एवढी देवाला शरण गेलेली असते that you say, Lord, की तुम्ही म्हणत असता, प्रभू do anything what you want through me. तुला जे हवं ते माझ्याकडनं माझ्याद्वारे कर. Send me anywhere. मला कुठेही पाठव, I will do anything. मी काहीही करायला तयार आहे. Tell me any work. सांग मला कुठलंही काम. From preaching to witnessing to brooming the place, I will do it. उपदेश करण्यापासून, साक्ष सांगण्यापासून, पर झाडू मारेपर्यंत तुला जे सांगायचं मला सांग, मी करीन. And people say, आणि लोक म्हणतात, Pastor, I said that years back. पास्टर मी म्हंटलो असं अनेक वर्षांपूर्वी. There is a prayer of dedication and commitment that has to be repeated every time to God. समर्पणाची आणि कराराची प्रार्थना एक अशी आहे की जी देवाला आपण रोज 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 बोलून दाखवायची असते. Yes. Because we may change. का आपण बदलू शकतो ना. Say, today I am a bachelor, I am all out for God. Tomorrow I get married, I will not be all out for God. आज मी ब्रह्मचारी आहे, देवासाठी 24 तास उघडा असीन. उद्या उठून माझा विवाह झाला तर 24 तास मी देवासाठी बाहेर पडू शकणार नाही. Say, you need to tell God, Lord, today I am married, but don't worry, your work I will do. तुम्ही देवाला मग त्याला असं सांगायची गरज असते की देवप्पा आज माझं लग्न तर झालेलं आहे, पण तरी तू मोकळीकतेनं कधीही मला काही करायला सांग, मी करीन. Say, we need to say it to God. असं आपण देवाला सांगायला पाहिजे ना. Amen. That's why the prayer of commitment म्हणून was the only prayer that Jesus made 3 times. कराराची जी प्रार्थना आहे ती येशूने 3 वेळेला केली. Not my will. माझी इच्छा नाही, Let your will be done. तुझी इच्छा पूर्ण होवो. Because that was not a prayer asking for something, it was a prayer of a commitment. कारण ती प्रार्थना म्हणजे काही मागण्यासाठी केलेली प्रार्थना नव्हती, तर तो करार होता, एक समर्पण होतं. Not my will, Lord. माझी इच्छा नाही प्रभू. See, when did he say it? कधी बोलला आहे? Just 1 week before he could die. मरण्या 8 दिवस अगोदर. See, every time you need to tell God. दर वेळेला तुम्ही प्रभूला हे सांगायची गरज आहे. You have the first son, tell the Lord. You have the second son, tell the Lord. तुम्हाला पहिला मुलगा झाला देवाला तेव्हाही सांगा करार करून परत. दुसरा मुलगा झाला तेव्हाही देवाला परत करार करून सांगा. When you get promotion, tell the Lord. भरती मिळाली देवाला तेव्हाही करार करून सांगा. See, when you got lots of money, tell the Lord. भरपूर पैसा तुम्हाला मिळाला तेव्हाही करार करून देवाला सांगा. Because when we get lots of money, then God still waits. Now this fellow will come back to me or not. कारण भरपूर पैसा आपल्याला मिळाला की मग देव विचार करायला लागतो की हा आता माझ्याकडे येईल का, माझ्यासाठी उपलब्ध राहील का. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? Amen. Amen. God wants to see the depth of your meaning. देवाला किती तुमचा तो करार गहन आहे, तुम्ही जे बोलताय त्यात किती अर्थ आहे Amen. हे पाहायचं आहे. As God knows your meaning of your commitment, तुमचा जो करार तुम्ही देवाशी केलाय त्या कराराचा अर्थ देवाला कळलेला आहे का. He takes the liberty at times to just flow through. आणि तो अर्थ देवाला एकदा कळला की ह्याचा करार फार दांडगा आहे की मग देव ती मोकळीकता आपल्या जीवनात घ्यायला लागतो. Amen. आमेन. Allow Him. त्याला परवानगी द्या. Allow Him. देवाला परवानगी द्या. Say, Lord, take over. त्याला म्हणा प्रभू तू ताबा घे. Once He takes over your life, एकदा का देवाने तुमच्या जीवनाचा ताबा घेतला you don't need to be worried about your food, clothing, shelter. मग तर अन्न वस्त्र निवाऱ्याची काळजी करायची गरजच नाही. You don't need to worry about your promotion. मग बढतीची पण काळजी करायची गरज You नाही. don't need to be worried how much the prices are soaring high. मग महागाई खूप वाढत चालली याचंही टेन्शन घ्यायची You गरज don't नाही. need to be worried where the terrorists are, what they are doing. मग आतंकवादी कुठे राहतात, दहशतवाद्यांनी आतंकवाद्यांनी कुठे सध्याला छावण्या घातलेल्या, आपल्याला काय करायचंय.
You don't need to be worried. भले अपने बिल्डिंग में रहे अपने को क्या गम है? Why? Because God is holding your hand now. कारण देवाने आता तुझा हात धरलाय. If anything happens to you, He is responsible for your life. तुला जर काही झालं तर आता देव तुझ्या जीवाचा जबाबदार. Praise God. Amen. But many times we say, Lord, I want to hold your hand. पण मग बऱ्याच वेळेला आपण कसं म्हणतो की नाही देव बाप्पा मी तुझा हात धरतो. Like these naughty children, they say, Mama, don't hold my hand. I will hold your hand. जसं खोडकर मुलं मम्माला म्हणतात ना मम्मा तू नको हात धरू मी धरतो तुझा हात. Because कारण they can release their mama's hand anytime when they are attracted with something. त्यांनी हात धरला की त्यांना आणि कुठे काही चांगलं दिसलं की मम्माचा हात कधी सोडून पळून जाणार. See? But sometimes mama says, you are not going to hold my hand. I will hold your hand. कधी कधी मग मम्मा म्हणते तू नाही हात धरायचा माझा मला धरू दे मी धरते. Because then, any attractions cannot divert the child. कारण की काही तुला काही आकर्षित करणारं दिसलं तरी सुद्धा मग तू जाऊ शकत नाही कारण माझी पकड एकदम जाम आहे. See? The mother holds the hand. आईची पकड जाम आहे. Little butterflies there, things there, here, there. The child wants लेकरांचं to कसं run. असतं इथं काय दिसलं का फुलपाखरू दिसलं का काय दिसलं झाडावर काय दिसलं See? की चालले धावत. And when the mother holds the hand, आणि आई जेव्हा हात धरते लेकराचा then, even when there is a heavy traffic also, mother is there. She knows when to cross, when not to cross. मग जरी खूप रहदारी असली तरी आई आहे आईला माहिती असतं कधी रस्ता क्रॉस करायचा कधी करायचा नाही. I would rather have Jesus hold my hand than me holding his hand. मला तर मी येशूचा हात धरण्याऐवजी येशूनीच माझा हात धरलेला बरं आहे. It's better always. नेहमी चांगलं. You are so much comfortable. इतकं बरं वाटतं So ना relaxing. इतका आराम असतो ना. See? Third point. तिसरा मुद्दा Lessons on commitment. करारावरचे धडे. There are many who desire to do something, बरीच माणसं असतील की ज्यांना काही ना काही करायची इच्छा असेल but they are not committed enough for God to use them. पण ते तेवढे करारी नाही आहेत देवाशी की देवाने त्यांना तसं वापरावं. You need to be bound to the Lord. तुम्ही देवाशी ना असं बांधलं गेलं पाहिजे. Amen. Be bound with the Lord. देवाशी असा विळखा Like घालून David's स्वतःला life, बांधलं. his soul was bound with the soul of God. जसं दाविदाचा जीव देवाच्या जीवाशी विळखा घालून बांधलेला होता. Amen. आमेन. Once after the meeting, one person came to me and said, एकदा सभेनंतर एक व्यक्ती माझ्याकडे येऊन मला म्हणाला Pastor, पास्टर I think so. I haven't paid the price yet मला असं वाटतं की मी अजूनपर्यंत किंमत मोजलेली नाही because I'm not yet committed to God in that level. कारण मी अजूनपर्यंत तेवढ्या स्तरावर देवाशी करारी नाही. He said, I watch movies पण तुम्ही अजूनही चित्रपट पाहतो and I have certain evil habits in my life. अजूनही माझ्या जीवनात काही वाईट सवयी आहेत. Now, he was a pastor. आता ते पास्टर होते बरं का. And I came to know, and he said, I came to know आणि ते म्हणतात की मला असं कळलं that we need to be committed to God. की आपण देवाशी करारी राहायला हवं. Because God uses the ministers to the level you are conceding yourself to Him. कारण की देव सेवकांचा किंवा लीडर्सचा वापर तेवढ्याच प्रमाणात करू शकतो की जेवढे ते त्याला शरण आलेले आहेत. Some people say, no, God will use me according to the proportion of my talent and my calling. काही लोक म्हणतात की नाही देव माझा वापर माझं पाचारण आणि माझ्यामध्ये असलेल्या कला याच्यावर आधारभूत देव मला वापरेल. He doesn't use you to the proportion of your calling and your talents and your graces. No. तुझं पाचारण तुला मिळालेली कृपादानं आणि तुझ्यातल्या कला याच्यावर आधारभूत देव तुला वापरणार नाही. God uses us to the proportion of our commitment to Him. आपण देवाशी किती प्रमाणात करार केलेला आहे त्या प्रमाणावरती अवलंबून आहे की देव तुला वापरणार आहे आणि वापरणार आहे तर किती प्रमाणात वापरणार आहे. I can show you people have graces on their lives. मी तुम्हाला दाखवू शकतो अशी काही माणसं की ज्यांच्या जीवनावर कृपा आहे. Yes. जीवनावर कृपा आहे. Some people have giftings in their lives. काही लोकांवर कृपा दान आहेत. Yet God cannot use them or they are not being used by God. तरी देव त्यांना वापरू शकत नाही किंवा त्यांचा वापर देवाद्वारे अजून झालेला नाही. I can show you some people who are more talented even in the knowledge of the word more than me. काही माणसं मी अशी तुम्हाला दाखवू शकतो की जी माझ्याहूनही या पवित्र शास्त्राच्या अभ्यासात आणि ज्ञानात अजून जास्त प्रवीण आणि कलागुणी आहेत. Yes, some of them can sing well also. आणि काही त्यातली चांगलं गाऊही शकतात. Some can play instruments also. त्यातल्या काहींना वाद्यही वाजवता येऊ शकतात. Some are more qualified also. आणि काही माझ्याहून जास्त शिक्षित पण आहेत. But yet तरी they are not being used that much. त्यांचा एवढा वापर होत नाही Why? किंवा होताना दिसत नाही का? Because कारण the fruit will not be based on your calling or your talents or your IQ. फळ तुमच्या बुद्धिमत्तेवर तुमच्या पाचारणावर अवलंबून येत नसतं. It is to the proportion of your commitment to the Lord. तुम्ही प्रभूला किती करारी आणि समर्पित शरण आलेलं जीवन जगत आहात
त्याच्यावर अवलंबून तुमच्या जीवनाला फळ येईल. Otherwise, why you should receive your reward? नाही तर तुम्हाला प्रतिफळ कशाला मिळावं? Because talents, graces and all are free. कारण कला, कृपादान सगळं मोफत आहे. It's all free. त्याला कुठे काय पैसे भरायला लागतात, सगळं मोफत आहे. Whether you are called to be a pastor or not, तुम्हाला पास्टर असायचं, पाचारण असो किंवा नसो, if you are a believer, जर तुम्ही एक साधे विश्वासू बिलीवर आहात, according to your commitment, God will raise you up. तुमच्या करारानुरूप देव तुम्हाला उचलेल. Minus your qualification also. आणि मग त्यामध्ये जरी तुमच्याकडे तेवढं शिक्षण नसलं तरीही, Are you understanding people? कळतं का मी काय म्हणतो? Maybe you may not be very eloquent. कदाचित तुम्ही बोलण्यात एवढे प्रवीण नसाल, Maybe you may not know English also. कदाचित तुम्हाला इंग्रजी देखील एवढं येत नसेल, Yet God can use you तरी देव तुम्हाला वापरू शकतो. because of your commitment level. कारण तुमचा जो करार आहे, कराराचा जे स्तर आहे. Amen. आमेन. Because even among ministers and pastors and evangelists, कारण सेवकांमध्ये, पास्टरांमध्ये, सुवार्तिकांमध्ये सुद्धा there are different degrees of commitment of that individual person. वेगवेगळं प्रमाण असतं. प्रत्येक व्यक्तीनं देवाशी किती प्रमाणात करार केलाय त्याचं, See? की हा किती कमिटेड आहे, करारी आहे देवाला, ह्याचं प्रमाण प्रत्येकाचं वेगळं आहे. And based on your commitment, आणि तुमच्या करारावर आधारभूत those graces and giftings will operate. ती कृपादानं वापरली जातील. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? So don't worry. तर काळजी तर करूच नका. Don't say I'm not qualified, I cannot speak, I'm not a good orator, I don't know English. असं म्हणूच नका की मी तर चांगला भाषण करणारा, का मला चांगलं बोलता येत नाही, मी एवढा शिक्षित नाही, मला इंग्लिश पण नीट येत नाही, मला तरी कुठे येते. When I was ministering among the people, many of them used to speak very good Marathi. जेव्हा मी लोकांमध्ये सेवा करायचो, त्या अनेक माणसं मराठी चांगलं बोलायची. And I used to tell the Lord, Lord, now what can I say to these people because I'll be speaking in English. आणि मी म्हणायचो की प्रभू, मी तर इंग्लिश मधून बोलीन, आता ह्यांना काय सांगणार मी. See? And all these years I never knew Marathi. आणि ही सारी वर्ष मला मराठी येत नव्हतं. आता मी चांगलं बोलतो. हो ना. But what happened? It is my dedication to my Lord. पण काय झालं, माझ्या देवाशी केलेला करार, समर्पण, हे सगळं त्यामध्ये गुंतलंय. That you all have accepted me. की तुम्ही सगळ्यांनी मला स्वीकारलंय महाराष्ट्रात. Praise God. हा? When I had gone for my nephew's wedding reception in Mumbai, मुंबईला जेव्हा मी माझ्या पुतण्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेलो, in this 5-star hotel, 5 स्टार हॉटेलमध्ये, lots of dignitaries had gathered there. खूप अशी प्रतिष्ठित माणसं सगळी तिथे बोलवलेली I होती. was not ready to go. मी तर जायलाही प्रथम तयार नव्हतो. But then when I decided to go, I knew that it was God's purpose. पण जेव्हा मी ठरवलं की नाही मी जाईन, मला माहिती होतं की त्यात काहीतरी देवाचा संकल्प आहे. So I prayed and then we went for this marriage reception. मी प्रार्थना केली आणि मग आम्ही त्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलो. And my nephew said, I want you to speak a few words before the whole crowd. माझा पुतणा मला म्हटला की माझी इच्छा आहे की आलेल्या सगळ्यांसमोर तुम्ही 2 शब्द बोला. And my wife's sister, they are all well off, like, they are really very rich people. आणि आता हे सगळे बायकोकडचे माझ्या नातेवाईक सगळे चांगले, Even our own sister, they चांगले म्हणजे पैशाने वगैरे. they have their own companies. They have like you have your dairy milk here, Chitre milk, like that. They have factories म्हणजे in फॅक्टरीज आहेत Africa and all त्यांच्या that. आफ्रिकेमध्ये, इकडे तिकडे, जसं आपल्याकडे चितळेची डेअरी वगैरे असते तसे सगळे त्यांचे व्यवसाय आहेत. So he wanted me to speak a few words. तर आता ह्याची इच्छा झाली या मुलाची की तुम्ही 2 शब्द माझ्या रिसेप्शन मध्ये बोला. Like thinking like he'll say some general things because he speaks in his church. कारण चर्चमध्ये हे बोलतात ना, तर काहीतरी ते बोलतील. माझ्या बहिणीचा मुलगा तो. So I spoke on Jesus. मी येशूवर बोललो. Before me, many were speaking. माझ्या अगोदर बरेच सारे आले आणि बोलले. His uncles and all were speaking. त्याचे दुसरे सगळे नातेवाईक, मोठे थोरले काका वगैरे सगळे. Like some jokes he was cracking and they were saying certain things. काही गोष्टी बोलले, काहींनी विनोद केले And they were all enjoying. आणि मजा चालली होती. But when I spoke, जेव्हा मी बोललो, nobody laughed, nobody spoke, all were very silent. कोणी हसलं नाही, कोणी बोललंही नाही आणि अशी एकदम शांतता. Like they were like in a shock. सगळ्यांना असा धक्का. Then I said, I'm going to pray for them. मग मी म्हटलो की मी जोडप्यासाठी प्रार्थना I करणार prayed आहे. for them. I prayed for everyone there. जोडप्यासाठी प्रार्थना केली, आलेल्या सगळ्यांसाठीच केली. They came to know that Jesus is power. मग त्यांना कळलं की येशूत काहीतरी सामर्थ्य आहे.
And now in their family, there was one from Kerala. That fellow got married to a Keralite. Or what. आता त्यांच्या परिवारात एक केरळचा जावई आलेला आहे, And so he was a Christian. ख्रिस्ती केरळचा. And so he met me. मला भेटला. And he felt a little bit guilty. त्याला थोडस गुन्हेगारी सारखं Like दोषी he भाव. felt like, I being in this family, being a Christian, I never witnessed. This fellow spoke all about Jesus. त्याला थोडं दोषी वाटायला लागलं की इतक्या दिवसांपासून या गुजराती परिवारात मी केरळचा ख्रिश्चन जावई आहे, पण मी काही येशूविषयी कधी काय बोललेलो नाही, कोणाला काही माहित नाही, पण ह्यांनी येऊन तर फार सगळं सांगून टाकलं. And so he was speaking to me like, he somehow wanted that guilt to go off from तर हा आला माझ्याशी बोलायला, कारण त्याची इच्छा होती की त्याच्यातनं ती दोषी भावना खाती ना माणसाला ती जावी. And he said, I would like to come to your church also. आणि मग म्हणाला I'm a मला की Christian. मीही ख्रिश्चन आहे, मला तुमच्या चर्चला यायला आवडेल. So somewhere he felt guilty. कुठेतरी त्याला ते दोषी वाटलं. So we have, among our Christian circles that there are people who go just thus far. तर आपल्या ख्रिश्चन सर्कलमध्ये असतात ना अशी माणसं की जी केवळ इथपर्यंतच जातात. Like when I was working in the company, जसं जेव्हा मी कंपनीत कामाला होतो, my friend, माझा मित्र he was a Christian from long many years. खूप वर्षांपासून Christian. ख्रिश्चन होता. I had just surrendered my life to Jesus. आणि मी नुकताच प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो तेव्हा And I told him, you're working in the reception? मी त्याला म्हटलं की तू रिसेप्शन मध्ये काम करतो. He said, yes. तो म्हणाला हो. I said, great man. म्हटलं वा मस्त. And we were talking and I came to know he is a Christian and then I was so happy. बोलताना मला कळलं की हा ख्रिश्चन आहे. मला खूप आनंद I झाला. said, you have got a golden opportunity. म्हटलं तुला तर सुवर्ण संधी आहे. Everybody who comes here, at the desk, you can talk to them about the Lord. जे कोणी डेस्क पाशी येतात त्यांना तू प्रभूविषयी सांगू शकतो. Because I am here in some other corner. कारण मी तर तिथे दुसऱ्या कुठल्या तरी डिपार्टमेंट मध्ये कोपऱ्यात असतो. He said, yeah, correct. तो म्हटला हा बरोबर आहे. And so that morning I was there. त्या दिवशी सकाळी मी तिथे रिसेप्शन मध्ये होतो. And so there were some people coming and I was talking to them about Jesus. काही माणसं आली, त्यांच्याशी मी येशूविषयी बोलायला लागलो. And I said, see that fellow who is seated there behind the counter, he knows Jesus Christ. आणि मग मी म्हटलो की तिथे डेस्कच्या पलीकडे बसलेला तो व्यक्ती आहे, त्यालाही येशू माहिती आहे That बघा. fellow ran away from there. तो पळूनच गेला हे ऐकून. I was hunting for. मी त्याला इतकं शोधलं, नंतर सापडलाच नाही. And then in the evening he met me. संध्याकाळी भेटला. He said, you should not say like मला that. म्हटलं असं बोलायचं नाही. You should not. We are Christians, okay. अबे ख्रिश्चन आहे, ठीक आहे, असं कसं? Now you tell me, तुम्ही मला सांगा, can God work through that person? या व्यक्तीद्वारे देव कार्य करू शकतो? He cannot work. नाही करू शकत. I know there is a way of saying अर्थात about मलाही- Jesus, there is a time for it. अर्थात मलाही माहिती आहे, एवढी सभ्यता तर माझ्यात पण आहे की काहीही कुठेही बोलताना कसं बोलायचं, येशूविषयी बोलताना पण कसं बोलायचं, एवढी बुद्धी तर मलाही आहे. And when we have to say it. आणि कधी बोलायचं तेही मला कळतंय. See, but that was, I was just a newborn believer. पण तेव्हा मी नुकताच प्रभूकडे आलेला नवीन बिलीव्हर. See, later on all the etiquettes and all in the Mama, Christian life, now- God taught me. मग मागावून ख्रिस्ती जीवनातले सगळे मॅनर्स आणि सभ्यता मी शिकलो. There is an etiquette even among believers. बिलीव्हर लोकांमध्ये पण सभ्यता मॅनर्स थोडे असतात, Praise the Lord. जे नंतरून शिकून घ्यायचे. But don't have so much manners that you stop speaking about Jesus because somebody else will be hurt. पण एवढी सभ्यता आणि मॅनर्स शिकून नाही घ्यायचे की येशूविषयी बोलणंच बंद करून टाकायचं आणि म्हणायचं नको बाबा, ह्यांना बोललं तर ना ह्यांना वाईट वाटतं. Amen. So people who are not committed are not actually bound with the Lord. तर जे करारी नाही आहेत ना, ते प्रभूशी बांधलेले नाही आहेत. I sometimes wonder what would Jesus do or say if he was around here. in कधी this कधी मी विचार करतो, आश्चर्य करतो की येशू ख्रिस्त इथे असता तर काय बोलला असता. इथे जात असता येशू ख्रिस्त, जर येशू ख्रिस्त इथे असते तर काय बोलले असते. And what if he had said, whoever is willing to die for me right now, please come and stand beside me. आणि जर म्हटले असते की आत्ता सध्याला कोण माझ्यासाठी मरण्यास तयार आहे, त्यांनी येऊन माझ्या शेजारी उभे राहावे. Now we can all put up our hands, but आता आपण what सगळे हात if वर it करू. really happens that Jesus stands and calls? पण खरोखरच येशू उभा राहिला आणि त्याने अशा पद्धतीचं काहीतरी विचारून सगळ्यांना यायला लावलं की आता कोण माझ्या बाजूने येऊन उभं राहणार आहे या, तर मग I appreciate that you are saying you will be ready. मी कौतुक करतो तुमचं की तुम्ही म्हणताय नाही मी तयार असीन. I appreciate that because कौतुक आहे. if where your heart is prepared for God, your legs will carry you. कारण तुमचं हृदय ज्या गोष्टीसाठी देवासाठी तयार आहे तिथं तुमची पावलंही तयार होतील. म्हणून तुम्ही हात वर केलात आणि तुम्ही लगेचच होकार दिलात, हे मी तुमचं कौतुक करतो. Amen. आमेन. Like Jesus said, are you ready to drink what I am going to drink? येशू म्हणाला की मी जे पिणार आहे ते प्यायला तू तयार आहेस का.
James and John says, yes, sure, why not? तयार आहात का? तर Yes. याकोब योहान लगेच हो म्हटले, येस, व्हाय नॉट सर, Give us now, we will drink. व्हाय नॉट सर, लगेच द्या, आम्ही आता Jesus said, पितो. yes, surely you will drink. येशू म्हणला, नक्कीच पिणार आहात. He said, surely you will drink. नक्कीच पिणार आहे बेटा, धीरे धीरे मालूम पडेगा, से- तू जरूर पिएगा. Now you don't know much of Ah. its depth, but a time will come, you will really drink. अजून सध्याला त्यातली गहनता तुला माहिती नाहीये, पण वेळ येणार आहे, तुलाही यातनं जावं लागणार आहे. And say, the very next day they didn't have to die for Jesus. अगदी दुसऱ्याच दिवशी काही त्यांना येशूसाठी मरावं लागलं नाही, Because after that we saw them running, scattering and doing all that. कारण त्याच्यानंतर आपण पाहिलं की ते सगळे पळाले, पांगले वगैरे वगैरे, They were running also. सगळे पळाले सुद्धा. Jesus said, येशू म्हणाला, strike the shepherd, the sheep will scatter. मेंढपाळाला मारा आणि मेंढरं विखरतील. And it happened. तसं झालं, Everybody ran away. सगळे पळून गेले. But पण after the day of Pentecost, पेंटिकॉस्टच्या दिवसानंतर many things changed. बऱ्याच गोष्टी बदलल्या ना, है ना. James became the first martyr. आणि याकोब पहिला शहीद झाला प्रभूसाठी. Till that time, तोवर his legs followed his heart. त्याची पावलं जी होती, ते त्याचं हृदय जे बोललेलं ना तेव्हा की हो आम्ही पिऊ, त्या चालीनं चालू लागली तोवर. That's why I don't mock at people who say, yes, I'm ready to die for Jesus. आणि म्हणून जी माणसं म्हणतात ना मी येशूसाठी मरायला तयार आहे, त्यांची मी थट्टा करत नाही कधी. Because sometimes, कधी कधी because you have said it, you will also be obliged to perform. तुम्ही असं बोललेला आहात म्हणून करायची पण पाळी येऊ शकते. You, तुम्ही असे you want to बोललेला, do it then. तुम्हाला तसं करायचं असतं, तुम्ही असं बोललेले आहात म्हणून ते करायची पाळी आल्यावर तुम्ही बांधील असाल. मी शब्दाचं एकदम काय पक्का आहे, पक्का आहे. मी शब्दाचा पक्का आहे. Like sometimes you say to some fellow, I will bring you on Sunday to church this time, don't worry. जसं कधी कधी एखाद्याला तुम्ही म्हणता की नाही या रविवारी मी तुम्हाला चर्चला घेऊन जाईन, काळजी करू नका, मी घेऊन येतो. मी तुम्हाला घेऊन जातो. Because in that excitement, sometimes, something happened, money you got extra, whatever, then suddenly we get excited and we say many things. कारण कधी कधी कसं आपल्याला काही आशीर्वाद मिळाला, काही मिळालं, आपण इतके आवेशी एवढे आनंदी होऊन जातो की त्या आनंदात बरंच काय आपण बोलून जातो, अरे मी आहे ना, मी येतो ना, मी तुला घेऊन जातो ना. And then when Sunday comes, मग रविवार आला then बायको म्हणते जरा लवकर तयार व्हा, तुम्हाला घेऊन जायचं त्यांना. असं, Then you say, अरे का मी सांगितलं माहित नाही. मग तुम्ही विचार करायला लागता की अरे बापरे त्या दिवशी कशाला बोललो माहित नाही. But then because you said it, you do it, isn't पण it? आता तुम्ही बोललेला आहे म्हणून तुम्ही करता. So I like people saying, yes, we want to do it. तर मला असं हो मला करायचंय असं म्हणणारी माणसं आवडतात. Amen. See, if you cannot die for him, or if you cannot say that I will die for him, you will not even live for him. तुम्ही त्याच्यासाठी मरू शकला नाहीत आणि तुम्ही जर त्याला असं म्हणू शकला नाहीत की मी तुझ्यासाठी मरायलाही तयार आहे, तर तुम्ही तर त्यासाठी जगू शकणार नाही. Are you understanding? कळतंय का मी काय म्हणतो? You cannot live for him. तुम्ही त्यासाठी जगू नाही शकणार जर तुम्ही त्याला असं म्हणूच शकत नाहीये की मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे किंवा तुम्ही मरणार आहात. We have families, आपले परिवार आहेत, we have responsibilities, etc. आपल्यावर जबाबदाऱ्या आहेत, इत्यादी इत्यादी. We have this, we have that to do. हे करायचंय ते करायचंय, बरंच काय असतं संसार म्हटलं की. yes, and people are dependent on us. आणि लोक आमच्यावर अवलंबून असतात. All that is very fine. सगळं ठीक आहे. I know people will say, मला माहितीये लोक म्हणतील what will happen to my children, my wife, my business, my mother, and so on. माझ्या बायकोचं, माझ्या आईचं, माझ्या मुलांचं काय होणार? If I commit myself so much and if I get killed or something happens to me, what will happen to my children and to my मी wife? एवढा करार देवाशी केला आणि त्यात समजा मी मरण पावलो तर माझ्या बायकोचं मुलांचं काय होणार माझ्या पश्चात? See, but when you say you love the Lord, पण जेव्हा तुम्ही असं म्हणता की तुमचं प्रभूवर प्रेम आहे and he says, then you take up the cross and follow me. आणि तो म्हणतो तू वधस्तंभ उचलून माझ्या मागे चाल. What is cross? It is death. वधस्तंभ काय आहे? मरणच आहे ना. And when you love the Lord, आणि जेव्हा आपण प्रभूवर प्रेम or करतो when we say that we love the Lord, किंवा जेव्हा आपण असं म्हणतो की माझं प्रभूवर प्रेम आहे, lesser kind of commitment, there is no hope. कमी टप्प्याच्या कराराला तिथे आशा नाही. Love has no lesser commitment. प्रेमात कमी प्रमाणातले करार नसतात. Because love knows to give itself for others. कारण प्रेमाला स्वतःची आहुती दुसऱ्यांना देता येते. Jesus said, येशू बोललाय if you love me, तुम्ही जर माझ्यावर प्रेम करत keep my असाल commandments. तर माझ्या आज्ञा पाळा. Jesus said, deny yourself, take up the cross and follow me. येशू म्हणाला आत्मत्याग करा
आणि स्वतःचा वधस्तंभ उचलून माझ्या मागे चाला. Look at Jesus' commitment. येशूचा करार पहा ना कसा When होता. he said, I am committed to you, he died for you. जेव्हा येशू म्हटला की मी तुमच्याशी करारी आहे, मी तुमच्यासाठी समर्पित आहे, मी मरणार, मेला. See, committed unto death. अगदी मरणापर्यंत मेला. And the Lord will not deprive your wife or children or anything. आणि प्रभू तुमच्या बायकोला, मुलांना का कशालाही नाकारणार नाहीये. See, he will not say, okay, you are coming behind me, and then if something happens, then I don't know. I'm not responsible for your तर family. प्रभू असं म्हणणार नाहीये की तू माझ्याशी एवढा करारी आहे, तू माझ्याशी एवढा समर्पित आहे आणि त्याच्या पश्चात तुझ्या बायको मुलांचं काही झालं तर मी काही त्यांना पुरवणार नाही, मी नाही जबाबदारी घेणार, मी नाही त्यांना देणार, असं थोडंच प्रभू म्हणणार आहे. And moreover, त्याहूनही जास्त he who dies for Christ will never die. जो ख्रिस्तासाठी मरेल तो मरणार नाहीच आहे. But if you live for himself, there is a chance for you to die. पण तुम्ही स्वतःसाठीच जगत राहिलात ना तर मरायची शंका आहे, मरायची कदाचित होऊ शकतं असं की मराल. Amen. Didn't the Lord tell Abraham, प्रभू अब्रामाला म्हटला ना slay your only son Isaac? तुझा एकुलता एक मुलगा इसहाक जो आहे त्याला चढव. But then did he deprive Abraham of his son? पण मग अब्रामाला त्याने मुलापासून वंचित ठेवलं का? No. नाही. See, he didn't deprive him of his son. मुलापासून वंचित ठेवलं नाही त्याला. Because no sooner Isaac died in the heart of the father, he became alive. बापाच्या हृदयात इसहाक मेल्यानंतर जिवंत झाला. No sooner Isaac died in the heart of the father Abraham, God gave back Isaac to him and said, take him now. अब्राम बापाच्या अंतःकरणामध्ये इसहाक मेल्यानंतर देव म्हटला तुझा इसहाक तुला परत. See, now you can have 100 Isaacs and I know you will still give me the first place. आता तुला 100 इसहाक झाले तरी मला माहिती आहे की तू मला पहिलं स्थानच देणार आणि तू माझा आहे, मी तुझा आहे. Sometimes he says, give me all your money. कधी कधी तो म्हणतो मला तुझा सगळा पैसा दे. Jesus said, take all this money, give it to the poor, you follow me. येशू म्हणाला की अरे हा सगळा पैसा घे, गरिबांना दे, तू माझ्या मागे चाल. I still feel, मला तरी असं वाटतं if he had said, yes Lord, I will give everything, जर तो व्यक्ती बोलला असता की हो प्रभू मी सगळं देतोय, Jesus would have said, येशू त्याला म्हटला असता as it has been done to Abraham, I do unto you. जसं अब्रामाशी केलं गेलं तसं मी तुझ्याशी करतो. Keep the money but follow me. ठेव तुझा पैसा सगळा, तुला पण माझ्या मागे Because चाल. I know that money is not in your heart. कारण मला We don't माहितीये, know. मला कळलं आता की पैसा तुझ्या हृदयात नाहीये. Say, it is possible होऊ शकतं, शक्य आहे, because God is very merciful. कारण देव फार दयाळू आहे. But how does it look when we expect God to be committed to us totally and we are half committed in and out of a commitment पण towards कसं God? दिसतं देव आपल्याशी पूर्ण करारी आणि समर्पित आहे आणि आपण देवाशी अर्धवट करारी दिसायला तरी कसं दिसतं. And see the love of God and see his commitment. आणि देवाचं प्रेम पहा, देवाचा करार पहा. Even with a shallow commitment, he is committed to us. आपले करार जरी उथळ अर्धवट असले तरी देव आपल्याशी इतका करारी राहतो, Isn't it? हे की नाही. Some of us are so shallow in our commitment. Yes, God's commitment is 100% towards us. आपल्यातले काही तर इतके उथळ आणि अर्धवट आहेत ना करारांमध्ये आणि समर्पणामध्ये, तरी देव आपल्या सगळ्यांशी किती करारी आहे, Isn't it? हो की He नाही. still blesses us. तरी देव आपल्याला आशीर्वाद He देतो ना, still gives us money. He still gives us food. तरी पैसा देतो, तरी अन्न देतो, खाऊ घालतो. But yet, तरी when he has to pick somebody out for his special assignment, he will only pick up people who are committed to him. खास कार्यासाठी त्याला एखाद्याला उचलायची पाळी आली की तो जो करारी आहे त्यालाच उचलणार. Amen. God will say, I'll pick this person up because he doesn't open his mouth. देव म्हणणार की मी यालाच उचलणार कारण हा तोंड उघडत नाही, काही म्हटलं तरी म्हणतो मी करीन. Go here, he goes. जा म्हटलं की जातो Sit तिथे, here, he sits. बस म्हणलं की बसतोय. Some people will ask, what about his wife and his children? मग Then? काही लोक विचारतील नाही मग त्यांच्या बायको मुलांचं काय, Will they not be deprived? मग त्यांच्या बायको मुलांना किती कमतरता भासेल. No, God will bless them. देव त्यांना आशीर्वादित करेल. God will give them grace also to undergo certain things that may happen in the family देव also. त्यांनाही कृपा देईल, त्यांच्या परिवारात काही विशिष्ट गोष्टी समजा घडल्याच तर त्यातूनही जायची He will not put them to shame. आणि त्यांना लज्जित नाही करणार देव. Was not Moses in Midian मोशे मिद्यानात होता की नाही with his wife and sons? बायको आणि मुलांबरोबर. But when God told him to go to Egypt, पण देवाने जेव्हा त्याला सांगितलं की मिसर देशी चल, he took his wife and his two sons. बायकोला आणि 2 मुलांना त्यांनी घेतलं.
Listen, how he stayed in Midian for 40 years. कसं 40 वर्ष तो मिद्यान देशात राहिला. Married Zipporah there, झिपोराशी तिथे लग्न केलं. the eldest daughter of Jethro. जत्रोची थोरली मुलगी. He had 2 sons there. 2 मुलं झाली त्याला तिथे. See? He was well settled there in Midian. सेटल झाला परिवारात. But when God met him at the burning bush पण जेव्हा देव त्याला जळत्या झुडपापाशी भेटला and gave him this mandate आणि देवाने जेव्हा त्याला हे काम ही जबाबदारी दिली that go to Egypt, की तू मिस्र देशी जा. Bible says बायबल म्हणतं Moses took his wife and his sons, मोशेनं आपल्या बायकोला आणि मुलांना घेतलं set them on an ass, आणि गाढवावर बसवलं and returned on the way to go to Egypt. आणि मिस्र देशी जायला निघाला. Just look at that family पहा तो परिवार going on an ass. गाढवावर बसून निघालेला आहे. How ordinary he looks, isn't it? किती साधा तो दिसला तेव्हा. But out of his hand, lakhs of people were set free. त्या मोशेच्या हस्ते मात्र लाखो लोकांना त्या गुलामगिरीतनं त्या बंधनातनं सुटका मिळाली. हा गाढवावर जाताना दिसला एवढा सिंपल. No soldiers or mighty men of David with him. का त्याच्याबरोबर दाविदाचे महापुरुष नाही, शिपाई नाही, सिक्युरिटी नाही, कोणी नाही. Nobody. God कोणी says, I नाही. don't want anybody. One Moses committed to me is enough for me. ते म्हटलं मला कोणी नको, एक करारी मोशे दे बस. How small it looked, him setting them on an ass and taking them. Where are you going? किती To छोटंसं. deliver the 3 million people from Egypt. किती छोटंसं लहानसं दिसलं हे दृश्य की गाढवावरती आपल्या परिवाराला बसून निघालाय आणि विचारलं तर काय तर म्हणे नाही मिस्र देशी त्या सगळ्या इस्रायली लोकांना बंधनातनं काढायला निघालोय. And here Napoleon, to win wars over nations, he had to take so many soldiers with him. आणि इथं नेपोलियनला युद्ध जिंकायला किती सारे सैनिक स्वतः बरोबर घेऊन जावे लागले. But then an incident took place पण मग एक घटना घडली wherein he had to send his wife and 2 sons back. जिथं त्याला त्याच्या बायकोला आणि मुलांना परत पाठवून द्यावं लागलं. Yes, he sent them back to Midian त्याने परत पाठवून दिलं मग बायको आणि मुलांना मिद्यात देशी. because कारण God told him, देव त्याच्याशी बोलला all the children that are born in your family should be circumcised. तुझ्या परिवारात जन्माला आलेल्या सर्व मुलांची सुनता झाली पाहिजे. And his wife did not allow the circumcision to take place because she was from Midian. आणि आता त्याची बायको होती मिद्यान देशातली तर तिने सुनता होऊ नाही दिली. Amen? Amen. Because she didn't believe much in circumcision. कारण तिचा सुनतेमध्ये एवढा विश्वास नव्हता. And you cannot blame her because this commandment was given to Abraham. आणि तिला दोष देऊन एवढा चालणारही नाही कारण की ही आज्ञा अब्रामाला दिलेली And होती Moses आणि and the मोशेला. law. So the Gentiles knew nothing about this तर circumcision. परराष्ट्रीयांना या सुनतेविषयी काही ज्ञान नाही तर तिला एवढं दोषी धरून चालणारही And नाही. Bible says बायबल म्हणतं in Exodus 4th chapter, निर्गमचा 4था अध्याय it came to pass by the way in the inn that the Lord met him and sought to kill him. Then Zipporah took a sharp stone and cut off the foreskin of her son and cast it at his feet and said, surely a bloody husband art thou to me. So he let him go. Then she said, a bloody husband thou art because of the circumcision. निर्गमचा 4था अध्याय 24 ते 26 मध्ये पहा कसं झालं. आणि असे झाले की वाटेवर उतार शाळेत यहोवा त्याला भेटला आणि त्याला जिवे मारायला म्हणजे मोशेला जिवे मारायला पाहू लागला. तेव्हा झिपोरेने धार असलेली गार घेऊन आपल्या मुलाची अग्रत्वचा कापली म्हणजे सुनता केली आणि ती मोशेच्या पायापाशी टाकून तिने म्हटले, खचित तू रक्ताने मिळवलेला माझा नवरा आहेस. मग त्याने त्याला सोडले आणि तिने सुनतेमुळे त्याला रक्ताने मिळवलेला नवरा असं म्हटलं. Did you see that? बघताय He went alone. एकटा गेला तो. मग God was ready to kill Moses. देव मोशेला ठार मारायला तयार झाला. When he has liberty over your life, he wants certain dedication. देवाला जर तुमच्या जीवनावर तेवढा हक्क आणि मोकळीकता आहे तर मग देवाला काही करार आणि समर्पण हवं असतं म्हणजे असतंच. He was ready to kill him. त्याला मारायला जिवे मारायला तयार God's झाला law देव. is very important. देवाचा नियम अतिशय महत्वाचा आहे. And that's why sometimes, we think that, his wife was there when all the 10 plagues came upon Egypt. His wife and his 2 sons were not there. आणि म्हणून कधी कधी आपल्याला असं वाटतं की 10 पिढा जेव्हा मिस्र देशावरती आल्या तेव्हा मोशेची बायको आणि मुलं त्याच्याबरोबर होती. त्याच्याबरोबर तेव्हा ती नव्हती. नव्हती. Later on, his father-in-law brought his wife and children to him. मागाहून त्याच्या सासऱ्यानी त्याच्या बायकोला आणि मुलांना तिथे आणलं. Moses didn't take his wife and मोशेने नेलं नाही पुढे बायकोला. till they were delivered from Pharaoh's house of bondage. फारोच्या त्या बंधनाच्या
त्या गुलामगिरीच्या बंधनातनं निघेपर्यंत Moses was all alone. मोशे एकटा होता. Now, Midian was not very far from Egypt. अर्थात मिद्यान काही मिस्र देशाहून फार लांब नाही. So actually, his wife did not really see the miraculous division of the Red Sea. आणि खरं म्हटलं तर त्याच्या बायकोनं चमत्कारिक रीतीनं तांबडा समुद्र कसा दुभंगला पाहिलं That's नाही. what I believe, because though in the 10 commandments they show his wife is next to him, मला असं वाटतं, हे माझं मत आहे, जरी 10 कमांडमेंट्स या चित्रपटात त्यांनी दाखवलंय की त्याची बायको त्याच्या शेजारीच उभी आहे, but according to the Bible, she didn't see all those पण miracles. बायबल नुरूप मोशेच्या बायकोनी हा चमत्कार पाहिला नाही की त्यांनी तांबडा समुद्र दुभंगला. No, she was not there. ती तेव्हा तिथे नव्हती. Only when the law was given, that time Jethro brought his wife and said, I brought your wife to you. फक्त नियमशास्त्र जेव्हा दिलं गेलं तेव्हा जेथ्रो त्याचा सासरा मोशेच्या बायकोला आणि मुलांना तिथे घेऊन आला The की तुझी destruction बायको. of the Egyptians was not seen by her. मिस्र देशाचा नाश, मिस्र्यांचा नाश मोशेच्या Providing बायकोनी them पाहिला with नाही. bread and water was not seen by her. त्यांना अन्न पाणी पुरवलेलं मोशेच्या बायकोनी पाहिलं नाही. Giving victory over Amalek was not seen by her. अमालेकी लोकांवरती ह्यांना विजय मिळाल्या मोशेच्या बायकोनी काही हे पाहिलेलं नव्हतं. See, if you read in Exodus 18 verses 1 and 2, निर्गमचा 18वा अध्याय आणि त्यातलं पहिलं व दुसरं वचन जर आपण वाचलं, when Jethro the priest of Midian, Moses' father-in-law, heard of all that God had done for Moses and for Israel's people, and that the Lord had brought Israel out of Egypt, then Jethro, Moses' father-in-law, took Zipporah, Moses' wife, after he had sent her back. Did you see that? निर्गम 18वा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन. आणि देवाने मोशेसाठी व आपले लोक इस्रायल यांच्यासाठी काय काय केले आणि यहोवाने इस्रायलाला मिस्रातून कसे काढून आणले ते सर्व मोशेचा सासरा इथ्रो मिद्यानातला याजक याने ऐकले. आणि मोशेचा सासरा इथ्रो याने मोशेची बायको झिपोरा, जी त्याने अगोदर माघारी पाठवलेली होती, See that? तिला आणि तिच्या दोघा मुलांना बरोबर घेतले. Did you see that? लक्षात Now, येतं. God didn't tell Moses to send your wife back. देवानी मोशेला सांगितलं नव्हतं की तू तुझ्या बायकोला परत पाठव. But when a person is committed to God, पण जेव्हा एखादा व्यक्ती देवाशी करारी असतो, he doesn't want anything that displeases God to be with him. त्याला असं काही नको असतं की ज्यातनं देवाचा सहवास त्याच्या जीवनातला तुटावा. How much he was siding God, see. किती तो देवाच्या बाजूने उभा He राहत said, होता. my wife, if she is not believing in the circumcision that God gave, it's better that she stays back home. तो म्हणाला, माझी बायको देवाने दिलेल्या या सुनतेच्या नियमावरती विश्वास जर ठेवायला राजी नाहीये तर ती परत गेलेली बरी, मी एकटा जाईन. And the right time he brought her back. आणि योग्य वेळेला तिला परत आणलं. God knew देवाला माहित होतं that Moses knows when to send his wife back and when to bring her. देवाला हे माहिती होतं की मोशेला कळतंय की बायकोला कधी परत पाठवून द्यायची आणि बायकोला परत आणायची कधी. Amen. आमेन. See, sometimes, our commitment towards one another is very fine, but when it is God, you need to be committed more to him. कधी कधी आपले एकमेकांशी करार ठीक आहे, चांगलं आहे, छान आहे, परंतु देवाशी आपले करार जरा जास्त सॉलिड पाहिजेत. Amen. Both husband should be committed to God, wife should be committed to नवराही God. देवाशी तेवढाच करारी पाहिजे, तर त्याची बायकोही देवाशी तेवढीच करारी पाहिजे. Amen. आमेन. Sometimes if one spouse says, no, don't do that much for God and all that, then we become like Job's wife. कधी कधी मग जीवन साथीदारांमधनं hindrance. एक जरी असं म्हणायला लागला ना की नको, देवासाठी एवढं काही करू नका, कशाला एवढं करताय, तर मग योबाच्या बायकोसारखी आपण तिथे अडचण होऊ शकतो. Amen. आमेन. See, from day one, from the day I got saved, from the day we lived for the Lord, ज्या दिवशी माझं तारण झालं, ज्या दिवसापासून आम्ही प्रभूसाठी जगू we लागलो, were first committed to God. पहिलं आम्ही देवाशी करारी, Committed to God. देवाशी करारी. Yesterday I shared with you of my life. काल माझं जीवन मी तुम्हाला सांगितलं. A commitment to God came first. आमचा देवाशी करार प्रथम असायचा. We used to be going all over the place preaching the good news. सगळीकडे जात असायचो सुवार्ता सांगत, Everywhere. सगळीकडे. I used to not go alone. एकटा नाही जायचो मी, Because I knew that I have to go to some sister's house, one mother's house. कारण मला माहिती असायचं की कोणा सिस्टरच्या घरी जायला लागेल, कोणा स्त्रियांच्या घरी जायला And it लागेल, doesn't look good, a man going alone. आणि पुरुषांनी एकट्याने जाणं बरं दिसत नाही. See, these things God will not teach you. You need to understand. या गोष्टी देव येऊन शिकवणार नाही, तुम्हाला कळायला हवं. Amen. Amen. Because in the daytime, in the afternoon time, women are alone. When you are going there, you should have that kind of thing that, what will people say? कारण दिवसा दुपारी स्त्रिया घरामध्ये एकट्या असतात आणि त्यांच्या घरी तुम्ही पुरुषांनी एकटं जाणं, Yes. तुम्हाला कळलं पाहिजे की नाही आपण बायकोला घेऊन जाऊ. And so some of the pastors, they say,
No, everybody should understand I am a man of God. काही पास्टरांचं मत असं पडतं नाही नाही अशी काही गरज नाही सगळ्यांना कळायला पाहिजे मी देवाचा सेवक आहे. अरे असेल तुम्ही. अहो असाल देवाचे सेवक बस सांभाळा ना. Because what will people talk? लोक काय म्हणतील. Even before the eyes of others, we have to be carrying ourselves correctly. Isn't it? इतर लोकांच्या समोर पण आपण स्वतःला त्या योग्यतेनं वागवायचं ना. That's why after even 26-27 years, we are standing strong. म्हणून तर 26-27 वर्षानंतर पण आम्ही असे खंबीर उभे There आहोत. is no blot on my life. एक डाग नाही माझ्या जीवनावर. Amen. आमेन. I used to tell my wife, you come with me. मी माझ्या बायकोला सांगत असायचो माझ्या बरोबर चल. That's how चलायचं then the kitchen was closed most of the time. माझ्या बरोबर चलायचं आणि चलायचं म्हटलं की चलायचं. मग आपका हुकुम सर आखो पर मग स्वयंपाक बंद. Amen. कुठं दुखू दे धडू दे तिथं काही होऊ दे We have to जायचं. go. जायचं म्हणजे जायचं. It's not that I was forcing her. असं काही नाही की मला बळजबरी करत होते. Because if I was forcing her, I would be like Moses, then sending her home back and going alone for God. असं काही नाही की मी तिला बळजबरी करत होतो. नाहीतर मग असं असतं की मी तिला घरी पाठवून दिलेली आहे मोशेप्रमाणे आणि मी एकटा जातोय. I would have gone alone then. मी एकटा जाऊ शकलो असतो. Are you understanding, people? कळतं का मी काय म्हणतो. If she was like Moses' wife, I would have sent her home and said, I am going for preaching and I will come back and take you back with me. ती मोशेच्या बायको सारखी असती तर मी तिला म्हटलो असतो की जा तू तुझ्या घरी जा म्हणजे घरी जा तिथे राहा आणि मी परत तुला बोलवून घेईन तेव्हा ये. Yes. There's nothing wrong. त्यात काही चुकीचं नाही. Because you cannot take somebody along with you who will be grumbling all the way. कारण की जे सारखे कुरकुर करत राहतील असली बोचकी घेऊन जाण्यात काही अर्थ पण नाही. That will all be extra luggages you are taking. वो ज्यादा लेकर जाके फायदा भी क्या है. उससे तो भले घर में बाबा अच्छे से रहो. And grace of God will fall upon you if you are obedient to God. आणि तुम्ही जर देवाच्या आज्ञा पालनात असाल ना तर देवाची कृपा तुमच्यावर पडेल. Grace of God will fall upon you when you have this kind of commitment to आणि God. अशा पद्धतीचा करार तुम्ही देवाशी केला तर देवाची कृपा तुमच्यावर पडेल. At that time, Sandra was not there in our home. तेव्हा सँड्रा नव्हती आमच्या जीवनात आणि So घरात. all out. ऑल आउट. All out for God. ऑल आउट. Amen. मी घरात बसून असा किती तो स्वयंपाक करून खाणार होते. ऑल आउट. If God can get that kind of commitment, अशा पद्धतीचा करार जर देवाला मिळाला He can do in a year what could not be achieved even in 20 years. ते 20 वर्षात होऊ शकत नाही ते असल्याकडनं देव एका वर्षात करून घेऊ शकतो. असा एखादा हातात आला पाहिजे देवाच्या. And from the disciples of Jesus Christ, this kind of commitment is mandatory. आणि ख्रिस्ताच्या येशू ख्रिस्ताच्या शिष्यांपासनं तर अशा पद्धतीचा करार गरजेचा आहे हवाच आहे. See, people love the Lord, but they don't love Him enough. लोक प्रभूवर प्रेम करतात पण पुरेसं करत नाहीत. People love the Lord, but don't love Him enough. लोकांचं प्रभूवर प्रेम आहे पण पुरेसं नाही. Amen. He loved us so much, and we love Him so little. Isn't it? त्यानं Sometimes, आपल्यावर I एवढं feel प्रेम guilty. केलं. त्यानं आपल्यावर एवढं प्रेम केलं आणि आपण त्याच्यावर एवढं तोटकं कसं तरी करायचं मला तर फार गुन्हेगारी सारखं वाटतं. मग Even now, I feel guilty. आता पण मला असं दोषी वाटतं की You तो know, एवढं I करतो. always tell Lord, forgive me, Lord, for the weak way I use your instruments for your glory. मी तर नेहमी प्रभूला म्हणत असतो आजही म्हणत असतो की प्रभू मला क्षमा कर ज्या अशक्त आणि दुबळ्या रीतीनं मी वापर करत आहे तुझ्या साधनांचा तुझ्या. I always tell the Lord, नेहमी forgive me, Lord, मला for the क्षमा कर. weak use of all the graces and giftings that you have given me. Forgive me. सगळी कृपा दानं जी तू मला दिलेली आहेस त्याचा वापर मी फार दुबळ्या रीतीनं आणि अशक्त रीतीनं करतो याबद्दल मला क्षमा कर. Tell people to pray 1 to 2 hours. They say, what, man, what you are saying? लोकांना 1-2 तास प्रार्थना करायला सांगा. बघा प्रतिक्रिया बघा चेहऱ्यावरचे हावभाव बघा. We have a mansion in heaven. स्वर्गात आपला महाल आहे. According to that, let us work also. त्या अनुरूप कामही करा ना. अरे महल में रहने जाना है उतना काम भी करो. जावे तो थोड़ा इज्जत से. if somebody is giving you, saying, please clean this room, तर समजा कोणी तुम्हाला म्हणते प्लीज ही खोली झाडा साफ करा and I will give you 1 crore. मी तुम्हाला 1 करोड देईन. We say, नाही, अर्धच मी करणार, फक्त अर्ध. आणि आपण म्हटलं नाही अर्धीच करीन खोली. Somebody will say, are you stupid? मग एखादा काय म्हणेल नका
करोड रुपये देणार आहे हा. 1 करोड़ देने वाला है, करोड देईन म्हणतोय, तू खोली साफ कर म्हणतोय, isn't it? करोड रुपये देईन म्हटलाय, खोली फक्त साफ करून दे. Your room. खोली Somebody says, हे रूम ना झाडू मारून दे मला एवढी साफ करून दे. आणि तुम्हाला 1 करोड देणार मी. I just imagine that fellow turning up and saying, मी अर्धा खोली करतो, आणि चालेल का? कल्पना करा तो उलट असं म्हटला की नाही मी अर्धीच साफ करीन. Some angels will say, stupid fellow, for this room cleaning, actually 100 rupees is enough, but he is giving you 1 crore. देवदूत You should have म्हणतील, said, I बावळट will आहे. clean the whole house and even angan and if you want. देवदूत म्हणतील बावळट आहे, बावळट बावळट. ही 1 खोली साफ करायला कोणी 50 रुपये 100 रुपये दिले नसते, देवबाब 1000 करोड द्यायला तयार आहे. आणि हा बघा काय म्हणतोय, अर्धीच करेन आणि असंच करेन आणि तसंच करेन. फिर बैठ. He is giving us mansion there, eternal mansion. अरे महाल दे रहा है ऊपर, He has given us heaven. स्वर्ग दिलाय आपल्याला. आपण म्हणतो प्रभू एवढंच करणार मी फक्त अर्धा तास आणि आपल्या अटी नाही मी एवढंच करीन, नाही मी तेवढंच व्हॉट करीन. इफ गॉड सेड हा बरोबर आहे मी होतच तुला नाही. 50 रुपये देतो. मला होतच नाही, मेरे से होता ही नाही. 5th point, 5वा मग the blessing of commitment. करारा मागचे आशीर्वाद. You know, the people who complain, जे लोक तक्रार करतात, nothing ever seems to work out for me. काय करायचं माझ्या जीवनात कधी काही धड होतच नाही. You know, others have good things happening around them. बाकी ज्यांच्या जीवनात But काय not मस्त for सगळं me. चाललं, माझं हे असंच. I don't find life meaningful. मला काही जीवनामध्ये अर्थच लागत नाही हो कसला. See, people speak many discouraging लोक words असं निराशदायी शब्द खूप बोलतात, because people don't find purpose in their lives. कारण लोकांना जीवनामध्ये ना काही ध्येय काही संकल्प सापडत That's नाही, why they are sad. म्हणून ते लोक दुःखी असतात. They work, they do lot many things, काम करतात, बरंच काही करतात, but they are not happy. पण खुश नसतात. Why? का? Because they have lost the focus of the main thing. कारण मुख्य गोष्टीवरचं त्यांचं लक्ष गेलेलं आहे. See? They have not got the main focus. मुख्य गोष्टीवर त्यांचं लक्ष राहिलेलं नाही. Many people are committed to nothing. That's the बरीच माणसं तर कुठल्याच गोष्टीला करारी नाहीयेत, पहिलं हे सांगू द्या. problem. That's why they are so sad. म्हणून ते एवढे दुःखी आहेत, कारण कुठल्याच गोष्टीला करारी नाहीत, Amen. कुठल्याच गोष्टीला करारी नाही, समर्पित नाही, म्हणून दुःखी. They have so many things to do, बरंच काही त्यांच्याकडे करण्यासारखं doing. करतायत, but there is no joy in that पण doing. आनंद नाही हे करण्यात. If you are doing many things at one time, you have no joy. एका वेळेला बरंच काही करायला गेलो ना तर त्या मजा नाही येत. Amen. Then you have lost commitment. मग असं म्हणायचं की करार कुठेतरी बारगळलेला आहे. Like if you have 100 friends, then there is no joy. 100 तुझे मित्र आहेत तर त्यात काय मजा नाही. If you have one friend, you have joy. एक जिगरी दोस्त असला ना त्यात मजा असते, See? आनंद आहे. If you have one friend, you like to meet him. एक जिगरी दोस्त असला तर त्याला भेटायला आवडतं. But if you have 100 friends, you don't like to meet anyone. खोऱ्याने असले तर कुणालाही भेटायची इच्छा होत नाही. Like, for instance, in the world, उदाहरणार्थ जगात if you ask a mother who has a small child, जर आईला विचारलं आपण की जिला लहान लेकरू आहे, what is really important for you in your life, तुम्हाला तुमच्या जीवनात सगळ्यात महत्वाचं काय she वाटतं, would joyfully say, ती आई आनंदाने म्हणेल my one goal and commitment is towards this little tiny daughter of माझं mine. एकच ध्येय आणि माझं एकच लक्ष आहे आणि ती म्हणजे माझी छोटीशी मुलगी. See, all her thoughts, all her mind, all her focus will be on that child. तिचे सगळे विचार, तिचं मन, तिचं सगळं काही तिच्या त्या लहानशा मुलीवर केंद्रित What असतं. I will do for that child. की त्या मुलीला मी काय करू, त्या मुलीसाठी काय करू. Even when she goes out, she'll see the time. No, I have to go back to my daughter. ती बाहेर गेली तरी ती वेळ पाहिल की नाही माझी मुलगी परत यायची वेळ झाली, मी जाते. You are talking to your wife, suddenly in between all your precious talk, she will get up and say, I have to cook for my daughter. तुम्ही बोलत असाल तरी त्या बोलण्यामध्ये मध्येच अगदी मौल्यवान बोलणं चाललेलं असेल तरी मध्येच उतरून मिळेल नाही मला स्वयंपाक करायचा, मुलगी आता येईल. Then husband says, काय बायको ऐकतच नाही मग आजकाल." नवरा म्हणे See, अलीकडे माझं ऐकतच नाही. But see, now focus is the child. पण आता तिचं लक्ष तिची मुलगी आहे. But let that daughter grow up पण ती मुलगी मोठी झाली, वयात and आली leave the house after marriage. आणि लग्न करून गेली सासरी She is lost. की गेली. And now the mother does not know to what she has to be committed to. आता आईला कळत नाही की लक्ष, ध्येय, She's out of करार. focus now. आता काही लक्षच नाही, करारच नाही काही. And so, you know, when the children are all gone, married and all, what she does, she goes out, does some garden work. मी हे बागेत हे ठेवलं, मी हे फूल लावलं, हे येतं. See, आणि मग मुलं सगळी कामाला लागली, मोठी झाली, जबाबदाऱ्या सगळ्यांनी आपापल्या घेतल्या, मुलींची लग्न झाली की मग ही काय करते आई, कुठेतरी बागेत काम करणार, झाडं लावणार. आणि मग ते सोसायटीमध्ये असं चालणार असं हो. कुठेतरी. मग कुणी आलं तर कसं काय तुम्ही चाललं, आता तो चाललाच मग तिथनं, कारण की ते कुणाला वेळ नाही आता.
तिच्याशी गप्पा मारायला कोणी तयार नाही. All that zeal, all that zest, all that twinkle in the eye, all that smile is gone. सगळं ते हास्य, डोळ्यातली चमक सगळं तोवर गेलेलं असतं. Amen. आमेन. Like as long as the husband is alive, जसं जोवर नवरा जिवंत the wife आहे is very committed. तोवर बायको करारी असते. Amen. She's Amen. very busy. व्यस्त असते Morning she'll कामात, get ready also घरात. nicely. सगळं Nice वेळेत असतं म्हणजे. sarees she'll wear, nice सकाळी- dress she'll wear, सकाळी तयार पण छान होणार, साडी छान घालणार, full of vision and full of singing and all that. अगदी गाणं गात मस्त आनंदाने. Once the husband dies, पण समजा पती वारला she's lost. तर मग ती हरवल्यासारखी होते ना. She's lost. She does not know what to do. तिला कळत नाही मग काय करायचं आणि कुणासाठी सजू, कुणासाठी घालू, काय करू, She has nothing to speak on. मग कशावर बोलू. And nobody wants to meet her. आणि तिला भेटायची इच्छाही कोणाला होत नाही. Why? का? They say, तिच्या घरी कुठं जायचं, तिला तर वेळच वेळ आहे, आपल्याला खूप माझा नवरा आहे, माझं मुलं आहे. See, लोक you have असं a म्हणतात. focus there. फोकस असतो, लोकांना लक्ष असतं. मग लोक असं म्हणतात "अरे, तिच्याकडे कुठे जायचं, तिच्याकडे वेळच वेळ, तिथे गेलं की खूप वेळ जातो." Yes. And she will talk things which this lady will not like since she has got a husband. आणि ह्यांना आपापले पती आहेत, तर ती जर असं काही बोलली तर ह्यांना आवडणार पण नाही कदाचित. They will say, मला जायचंय कारण की आमचं कमिटमेंट आहे. आणि ह्या म्हणतील सगळ्या की नाही नाही वेळ झाली, आम्हाला जायचं, घरी स्वयंपाक करायचा, हे करायचं, ते करायचं, Because हे my ते. son will come at 2 o'clock, my husband will come at 5 o'clock. See, आता मुलगा येईल, commitment. आता नवरा येईल, मग आलं की सगळं तयार पाहिजे. And she says, okay, you go. मग ती म्हणते जा तुम्ही. She has nothing to look forward to. तिच्याकडे काही ध्येय नसतं ना. That's how the world lives. जग असं जगतं. That's how even Christians live. ख्रिश्चन माणसंही असं जगतात. Aimlessly. काही ध्येय नाही, काही नाही. Amen. आमेन. Do you see what I'm saying? कळतंय ना मी काय म्हणतोय. If you're not committed to the main thing in life, जीवनात जर तुम्ही मुख्य गोष्टीला करारी नसाल everything you do will become a mundane thing. तर बाकी सगळं केलेलं म्हणजे I have asked, people in recent years काही वर्षात मी लोकांना विचारलंय, to describe what was really important in their lives. अलीकडच्या काही वर्षात मी लोकांना हा प्रश्न टाकलेला आहे की जीवनात सगळ्यात महत्वाचं काय आहे सांगा. To my amazement, many were unable to answer me. आणि मला आश्चर्य वाटलं की अनेकांना उत्तर देता आलं नाही या Even प्रश्नाचं. if they answered, they stumbled and gave only vague responses. आणि जरी उत्तरं दिली तरी त्यांनी मला अशी काहीतरी वेग उत्तरं दिली. And I want to be happy in life. नाही मला जीवनात आनंदी राहायचंय. That is not a vocation. त्याला काही आपलं ध्येय म्हणत नाही. You ask them, what is it? I want to be happy. That's my main aim. नाही मला आनंदी राहायचंय बस. That is not aim. त्याला काही एम म्हणत नाही. One who is not committed to something very important will surely die early. जो अतिशय काहीतरी जे महत्वाचं आहे त्याला करारी नसेल तर तो लवकरच मरण पावणार. If you have somebody to look forward to, you will not die. तुमच्याकडे असं कोणीतरी आहे की ज्याच्याकडे तुम्ही पाहू शकत आहात तर तुम्ही लवकर मरणार नाही. Because, sometimes the widows say, I would have died when my husband died, but now I have to live for my child and I will not die. कधी कधी काही विधवा बायका म्हणतात ना माझे पती वारले तेव्हा मी मेले असते पण आता माझ्या मुलासाठी मी जगत आहे. See? I will live. मी जगीन. Whatever you do for the Lord, do it joyfully. तुम्ही प्रभूसाठी जे काही कराल ना पहिलं ते आनंदाने करा. If God sees you doing joyfully, He will give additional work. He will give all the support you need. देवाने तुम्हाला ते काम जर आनंदाने करताना पाहिलं ना तर लागणारा सगळा पाठिंबा सगळी मदत देव पुरवेल. Yes, He will send His angels. He will send forth more grace to you. देवदूत पाठवेल, अजून कृपा तुम्हाला पुरवेल, He will bless you. तुम्हाला आशीर्वाद देईल. You will not lack in any good thing. तुम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. But keep on telling the Lord, पण प्रभूला सांगत राहा Lord, की प्रभू I'm committed to you. मी तुझ्याशी करारी आहे. I will not be offended over anything. मी कुठल्याही गोष्टीविषयी वाईट वाटून घेणार नाही. I will do your job. मी तुझं काम करीन. I'll be a witness for you, मी Lord. तुझ्यासाठी साक्ष बनीन. Ramanthala raba shakara bara manthala raba kala raba raba. खरा Idibi khira bara manthala raba kura ba shakara ba. Rimanthala raba sharaba ribi khira bara manthala raba kala. बाबा खरा भाषा. Idibi khira bara manthala raba kura ba shakari bi. Each one of you should live for himself तुमच्यातला प्रत्येक जण स्वतःसाठी जगायला हवा. when it comes to serving God. देवाची सेवा करायची वेळ आली ना की मग Yes.
what you do for the Lord, you will be rewarded. तुम्ही देवासाठी जे कराल त्याचं प्रतिफळ, तू देवासाठी जे करशील त्याचं प्रतिफळ तुला मिळेल. If you are a wife, you be committed to God. तुझं बायको आहेस, पत्नी आहेस, तू देवाशी करारी राहा. If you are a husband, you be committed to God. तू नवरा आहेस, तू पती आहेस, तू देवाशी करारी राहा. No, my husband didn't come, so I couldn't come. You नाही, come. नवरा माझा आला नाही म्हणून मी येऊ शकले नाही. ठीक आहे, तो आला नाही, तू ये. See? It's very important what we as an individual do for God. एक व्यक्ती म्हणून आपण देवासाठी काय करतो ते फार महत्वाचं आहे. Ramanthala Rabba Shakara Bara Manthala Rabba Labara. Ribiki Rabba Ramanthala Rabba Kuraba Shakara Bara Manthala Rabba. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. How many are there here who want financial blessings? किती लोकांना आर्थिक आशीर्वाद हवे आहेत? Today tell the Lord, आज प्रभूला सांगा I am committed to you. की मी तुझ्याशी करारी आहे, I will do anything for you. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे. Then I will pray for your financial blessings. असं तुम्ही प्रभूला सांगा, मग मी तुमच्या आर्थिक आशीर्वादांसाठी प्रार्थना करीन. See, sometimes कधी कधी you don't need to count the cost. तुम्ही किंमत मोजायची गरज नाही. Sometimes कधी कधी you don't need to count the cost of serving Him. कधी कधी त्याची सेवा करण्यास किंमत मोजावी लागत नाही. Just do it because of love. केवळ प्रेमा खातर करायचं बस. There are times you need to count the cost, कधी कधी किंमत मोजायची, but पण there are times you don't count the cost कधी-कधी- simply because you love Jesus. कधी कधी किंमत नाही मोजायची. का? कारण माझं येशूवरती प्रेम आहे म्हणून मी करणार आहे. Amen. त्याच्या मागे मला किती आहुती द्यायला लागते, Yes. किती किंमत मोजावी लागते, Yes. ते मी बघणारच नाहीये. माझं येशूवरती प्रेम आहे म्हणून मी Amen. करणार आहे. आणि त्यात जे काही करायला लागेल, सोसायला लागेल, भोगायला लागेल, आय एम रेडी. See, so many things we do on this earth because of love. या पृथ्वीवरती बऱ्याच गोष्टी आपण प्रेमामुळे करतो की नाही? See, हा? just because my wife likes it, just because my husband likes it, just because my children like it, so की I'm माझ्या doing it. बायकोला आवडतं, माझ्या नवऱ्याला आवडतं, माझ्या मुलांना आवडतं, म्हणून आपण कितीतरी गोष्टी प्रेमापायी करतो ना. We do it, isn't it? करतो. Small things also we do it. लहान लहान गोष्टी पण प्रेमामुळे करतो. Do everything because we loved it. सगळं आपल्याला त्यात ते करायला आवडत होतं म्हणून करतो का? No, नाही. because we love somebody, that's why we do it. पण नाही, त्यांच्यावर आपलं प्रेम आहे, त्यांना आवडतं म्हणून मी केलं. भले मला नाही आवडत, पण त्यांना ते आवडतं, मी केलं. Amen. Certain things we may not like to do on this earth, but because I love Jesus, I will do it for Him. तसं काही गोष्टी या भूतलावर आपल्याला कदाचित करायला आवडणार नाहीत, पण आपलं येशूवर प्रेम आहे म्हणून मी करणार आहे असं म्हणा. Amen. Amen. Yes, to forgive is hard, but I will do it because I love Jesus. क्षमा करणं अवघड आहे, पण मी तरीही करणार आहे. का? कारण माझं येशूवर प्रेम आहे. I will go through the grind because I love Jesus. मी जाईन त्या सगळ्या संकटातनं, आगीच्या भट्टीतनं, कारण माझं येशूवर प्रेम आहे. कीप इट सिम्पल. See, whether I get anything out of it or not, त्यातनं तुम्हाला काही मिळो न मिळो, whether He blesses me with money or not, but I will do it, Lord. त्याने Don't मला worry. पैशाचे आशीर्वाद दिले नाही दिले तरी मी करणार आहे. It's not always money, isn't it? We say it. नेहमीच पैसा नाही काही. We say it. In the world also say, सगळं पैसेच नाही. आपण जगात पण म्हणतो ना की पैसा सर्वस्व नाही रे. Amen. Sometimes we go with friends to the hotel and all, and then, we try to pay, and then fellow says, no, don't pay. It's not just money, man. कधी कधी आपण मित्रांबरोबर हॉटेलमध्ये जातो, बिल येतं, तर आपण भरायला जातो, तर समोरचा मित्र म्हणतोय नाही नाही मी देतो. का? अरे पैसा सगळं नाही रे, मी देतो. आपलं रिलेशनशिप आहे ना. आपलं नातं आहे ना, They say that. असं म्हणतो ना. So sometimes you have to tell the Lord, तसं कधी कधी प्रभूला सांगायचं, if even don't give me a job, don't worry, I will do your job. तू मला नोकरी दिली नाही तरी काय हरकत नाही, मी तुझं काम करणार आहे. मी करतो. करणार. See? Even if you don't give me promotion, no problem, I will continue working for तू you. मला बढती दिली नाही तरी काही हरकत नाही, मी तुझं काम करत राहीन. Praise God. आमेन, आमेन, आमेन. Anybody sick here? कोणी आजारी आहे इथे? The Lord will heal you. Okay. प्रभू तुम्हाला आरोग्य देईल. Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, my people are here who are committing themselves to you. माझे लोक इथे तुझ्याशी करार करतायत. They want to serve you, Lord, त्यांना तुझी सेवा करायची प्रभू. without any strings attached. काही धागे दोरे त्याला न लागता Fully, Lord, we want to serve you. पूर्णपणे तुझी सेवा करायची प्रभू. We आम्हाला. all get together and say we want to serve you. आम्ही सगळे मिळून असं म्हणतो की आम्हाला तुझी सेवा करायची आहे. Even if you don't bless us, we will serve you. जरी तू आम्हाला आशीर्वाद दिला नाही तरी आम्ही तुझी सेवा करू. It's not money, Lord. फक्त पैसा नाही We प्रभू. love you. आमचं तुझ्यावर प्रेम आहे. We love you, O God. आमचं तुझ्यावर प्रेम आहे प्रभू. We want to serve you. आम्हाला तुझी सेवा करायची. We want to be a witness for Christ. आम्हाला ख्रिस्ता खातर साक्ष बनायचं.
Ramanthala Rabba Shakara Bara. Lord, now I pray, प्रभू आता मी प्रार्थना करतो, you bless my people तू माझ्या लोकांना आशीर्वादित कर, because of their commitment to you. त्यांनी जो करार तुझ्याशी केलाय त्यामुळे. Bless them in your own time, तुझ्या योग्य वेळेत तू त्यांना आशीर्वाद in दे. your own way. तुझ्या योग्य रीतीनं दे. You bless them तू त्यांना आशीर्वादित कर. financially, materially, in every possible way. You bless them. आर्थिक रीतीनं, भौतिक रीतीनं, शक्यतो सर्व रीतीनं Bless all my people. माझ्या सर्व लोकांना आशीर्वादित कर. Not one of them should live an anxious life. त्यातल्या एकाचंही जीवन चिंताक्रांत असता कामा नये. Not one of them. एकाचंही जीवन चिंताक्रांत नकोय. They should not live an anxious life. कुणालाही चिंताक्रांत जीवन नको. You bless them, Lord, तू त्यांना आशीर्वाद दे प्रभू, that they may be able to focus more on you की त्यांना तुझ्यावर जास्त लक्ष केंद्रित करता and यावं more on the work. आणि कामावर तुझ्या जास्त लक्ष केंद्रित करता यावं. Bless them, त्यांना आशीर्वाद दे, heal them, त्यांना आरोग्य दे, deliver them, त्यांना सुटका दे, fill them with your joy and peace. तुझ्या आनंदाने आणि शांतीने त्यांना भर. Let them know त्यांना कळू दे that their commitment to you means a lot for you. त्यांचा तुझ्याशी असलेला करार त्यांना फार मोलाचा आहे And you bless everyone accordingly. आणि तू प्रत्येकाला त्यानुरूप आशीर्वादित Because our hearts are for you. कर. आमची हृदय तुझ्यासाठी Our आहेत. hearts are for you. आमची हृदय तुझ्यासाठी आहेत. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो. Praise the Lord. Give a big clap to Jesus. एक जोरात येशूचा God will धन्यवाद. surely bless you. देव नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल.